मी सुनील चांडक आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो या वेबिनारमध्ये. चला उद्योजकांशी बोलूया. आज आपलं 45वा सीरियलचा एपिसोडचा नंबर आहे. आतापर्यंत 44 उद्योजकांची आपण मुलाखती याच्यामध्ये YouTubeवर नक्की पाहायला मिळते. आमचं हे अतिशय पॉप्युलर असं हे सदर आहे, की ज्याला साधारणपणे 1000 व्ह्यूज साधारणपणे प्रत्येक आमच्या वेबिनारला भेटलेले आहेत. मित्रांनो, उद्योगवर्धिनी जसं आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, की बेसिकली एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट आणि स्किल डेव्हलपमेंटचं काम करतोय आम्ही 1995 पासून आणि गेल्या 25 आणि मी स्वतः 35 वर्षापासून हे काम करतोय. लोकांना उद्योगाला लावणे हाच आमचा उद्योग आहे आणि त्याच्यामध्ये आज आम्हाला खूप चांगलं यश मिळालेलं आणि मला खूप आनंद आहे, अभिमान आहे, की आमचे अनेक उद्योजक आता वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करतात. दे आर इन सो मेनी डिफरंट फील्ड्स. ओके. तर त्याच्यामध्ये आज बेकरी उद्योगात आमचे जे उद्योजक आहे मिस्टर रवींद्र भामरे त्यांची आपण आज मुलाखत घेणार आहोत. मित्रांनो, बेकरी ही एक इंडस्ट्री अशी आहे की ज्याच्यामध्ये खूप स्कोप आहे आणि जे आपल्या नित्य जीवनाशी निगडीत असा हा बिझनेस आहे आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जे एक बेसिक नीड आहे माणसाची, फूड, शेल्टर, त्याच्यामधली बेसिक नीड फूड आहे. तर त्या फूड आपलं याची डिमांड याला ना कोरोनाची भीती ना कसली भीती आहे. असा हा बिझनेस आहे आणि या बिझनेसमध्ये रवींद्र भांबरे यांनी खूप चांगली वाटचाल केलेली आहे. मित्रांनो, रवींद्र जे आहे ते बेसिकली त्यांनी त्यांच्या वडिलांनी हातगाड्यावर हा बिझनेस सुरू केला होता. त्यांना थोडंसं बेकरीचं नॉलेज होतं. ते थोडेफार काही उत्पादनं बनवायचे आणि ती गाड्यावर विकायची. ते हातगाड्यावर हा व्यवसाय चालू असताना त्यांना खूप चांगला प्रतिसाद लोकांचा यायला लागला. पीपल स्टार्टेड म्हणजे गिव्हिंग व्हेरी गुड रिस्पॉन्स. तर रिस्पॉन्स जेव्हा आला त्यांना, तर त्यांना असं वाटलं की आपण जरा पुढे जाऊया. मग रवींद्रनी थोडासा पुढाकार घेतला त्याच्यात. कारण याला थोडंसं व्यवसाय स्वरूप कसं देतं, कारण की गाड्यावरचा बिझनेस हा अनसर्टन आहे. त्यामुळे ते आज होईल, उद्या नाही होणार, परवा नाही होणार आणि त्याला वाढता येणार नाही. गाडी वाढवून किती वाढवणार? त्याला काहीतरी एक स्थायी स्वरूप, एक मूर्त स्वरूप द्यायला पाहिजे. त्यांनी त्यासाठी माहिती घेतली. उद्योगवर्धिनी ते आले आणि ते माहिती घेऊन ही स्टार्टेड. मग परवडलं एक असं सेंटर सुरू केलं. त्याच्यानंतर मग त्यांना चांगला त्याच्यातही अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळाला. मग आणि त्यांनी एक ठरवलेलं होतं, की क्वालिटी कुठेही कॉम्प्रोमाईज नाही करायची. तर ती क्वालिटी कॉम्प्रोमाईज न केल्यामुळे आणि सातत्य त्यांच्या उत्पादनामध्ये असल्यामुळे लोकांनी त्यांना खूप चांगला प्रतिसाद मिळत गेला. मग एकातून पहिले त्यांनी एक युनिट केलं, मग दुसरं केलं नाशिक रोडला, मग परत अजून मोठं युनिट पाथर्डीला केलं. आता परत इंदिरानगरमध्ये असे 4 युनिट त्यांचे आहेत. आणि मित्रांनो, अतिशय म्हणजे हालाकी म्हणजे काही नसताना सुद्धा हे सगळं झालेलं आहे. तर मित्रांनो, फक्त जिद्द असेल आणि मनात क्लॅरिटी असेल तर काय करू शकतो याचं उदाहरण आहे हे भामरे कुटुंबीय आणि त्याच्यात मुख्य इनिशिएटिव्ह ज्यांनी घेतला आहे ते आमचे रवींद्र भामरे. मित्रांनो, बेकरीमध्ये त्यांनी त्यांचा हा जो प्रवास आहे आणि एकंदरीत हा उद्योजकीय प्रवास आहे, हा अनेक गोष्टींमुळे त्यांना इन्स्पिरेशन मिळालेलं आहे. ते आमच्या उद्योगवर्धीच्या वेगवेगळ्या कार्यक्रमात जेव्हा आले, तेव्हा ज्या उद्योजकांकडून त्यांना ऐकायला भेटलं, त्यामुळे त्यांचा आपला गोल जो आहे, हा सीमित न ठेवता अगदी मोठ्या प्रमाणात त्याला विस्तार करायचं त्यांनी ठरवलं. आणि त्यामुळे आज 4 आउटलेट तर त्यांचे नाशिकमध्ये, परंतु त्यांचे अजून बरेच प्लॅन आहे, की ज्यामुळे म्हणजे आमची कुठे शाखा नाही, हे जे एक टिपिकल ब्रीद वाक्य असतं आपलं मराठी लोकांचं, तसं न करता आता 4 ब्रँचेस आहे आणि पूर्ण अगदी महाराष्ट्रभर सुद्धा जाण्याचा त्यांचा मानस आहे. तर मित्रांनो, अशा ह्या धडपड्या उद्योजकाची आपण जरा आज माहिती घेऊया. रवींद्र, नमस्कार. तुमचं सगळ्यांच्या वतीने मी स्वागत करतो आणि आणि तुम्हाला विनंती करतो, की तुमचा जो काही उद्योजकीय प्रवास आहे, म्हणजे अगदी तुम्ही सुरुवातपासून जरा सांगितलं, म्हणजे जसं तुम्ही त्याला म्हणतो अगदी हातगाड्यापासून सुरुवात झाली. नंतर आज तुम्ही एवढ्या चांगल्या स्थितीत आहात. तर हे सगळा जो उद्योजकीय प्रवास आहे, हा कसा झाला तुमचा? त्याच्यामध्ये काय अडचणी आल्या? त्याच्यातून तुम्ही कशी मात केली? आणि तुम्हाला कोणकोणते सल्ले, गाईडन्स देणारे लोक कोण होते? किंवा काय त्याचं मदत झाली? कोणी तुम्हाला मदत केली? कोणी तुम्हाला त्रास दिला? असंही असलं. तर ह्या सगळ्या गोष्टी जरा आपण जाणून घेऊया. तुम्हाला काही अडचणी आल्या, मग ते कदाचित कर्ज मिळताना असेल किंवा अजून जागा घेताना असेल किंवा अजून काही असेल. तर तेही आणि एकंदरीत आता तुमचे पुढचे काय प्लॅन्स आहे, तेही जरा सांगितलं तर आय थिंक लोकांना खूप त्याचा आनंद होईल आणि एक इन्स्पिरेशन मिळेल लोकांना आणि इन्फॉर्मेशन सुद्धा मिळेल, की येस, या बेकरी इंडस्ट्रीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करता येणं शक्य आहे.
सो विथ दॅट मी परत एकदा तुमचं स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो की तुम्ही सुरू करा. येस. नमस्कार, मी रवींद्र भांबरे. सर्वप्रथम मी उद्योग वर्धनीचे आणि सुनील चांडक सरांचे आभार मानतो की त्यांनी मला एक संधी दिलेली. आणि ऍक्च्युली सरांनी मला जेव्हा सांगितलं की आपल्याला असा कार्यक्रम घ्यायचा आहे, तर तेव्हा एक सेकंद माझ्या मनात विचार आला होता की मी सरांना यस सांगू की नो सांगू. तर नंतरून दुसऱ्या सेकंदाला मी विचार केला की आपल्याला एक संधी मिळते, आपल्यासारखे जे नवीन तरुण आहेत आणि खास करून मराठी जे मिडल क्लास फॅमिलीतून आले आहेत, यांना जर आपल्याला काही करता येऊ शकेल किंवा थोडं तरी एक एक जरी इन्स्पिरेशन त्यांना मिळालेलं, तर ते खूप काही करू शकतात, माझ्याही पुढे जाऊ शकतात आणि खूप काही करू शकतात. त्या हिशोबाने मग मी विचार केलेला आणि सरांना सांगितलं की येस सर, मी येणार आणि जे पण आपले मित्र आहेत, जे न्यू एंटरप्रिनर्स आहेत, न्यू बिझनेसमन आहेत, ज्यांच्या मनात आहे की आपण कोणता तरी बिझनेस करावा, त्यांच्याशी आपण एक गप्पा मारूया आणि एक सुरू करूया. तर माझा प्रवास सांगायचा झाला, ऍक्च्युली असा एकट्याचा बिझनेस कधी हे नसतो, म्हणजे एक टीम असते, हे टीमचं सक्सेस असतं. तसंच रवी इथे जरी कॅमेरा समोर बसलेला आहे, पण रवी मागे एक पूर्ण टीम काम करते आणि आपण असं म्हणू शकतो की त्या टीमचं प्रतिनिधित्व हा रवी करतोय. तर तसंच आहे आमच्याकडे. जी भांबरे आमची फॅमिली आहे, ही मुळातच बिझनेस फॅमिली आहे. म्हणजे मी स्वतःला भाग्यवान समजतो की आम्हाला घरून लहानपणापासूनच बिझनेसचं वातावरण मिळालेलं. तर ते वातावरणमुळे एक पहिलेपासूनच एक आपण म्हणतो एक रिस्क घ्यायची जी सवय लागते किंवा नवीन बिझनेसचा डोक्यात जे विचार लागतात, ते आम्हाला घरूनच मिळालेले होते. वडिलांबाबतच सांगायचं झालं तर वडील बेकरी व्यवसायात बापच आहेत. आम्ही तर त्यांना ते आमचे पहिले इन्स्पिरेशन आहेत. आणि वडिलांनी सुरुवात केलेली म्हणजे वडील वयाच्या 12व्या वर्षी नाशिकला आलेले. खिशात पैसे नव्हते, फक्त एक शर्ट आणि एक पॅन्ट घालून नाशिकला आलेले. नाशिकला आल्यानंतर त्यांनी सुरुवातीला रोजंदारीवर काम केलेलं. त्याच्यानंतर एक बेकरी आहे नाशिक रोडला, संतोष बेकरी म्हणून, तिथे त्यांनी काम सुरू केलेलं. पहिले हेल्पर म्हणून केलं, त्याच्यानंतर ते शिकले तिथे काम, मग कारागीर म्हणून केलेलं. त्याच्यानंतर पण आमच्या वडिलांचं एक आहे माइंडसेट की दुसऱ्याची गुलामी नको करायला, आपण काहीतरी स्वतःच करायला पाहिजे, काहीतरी स्वतःच करायला पाहिजे. त्याच्यामुळे वडिलांनी एक सुरू केलेलं की वडील नाईट मध्ये बेकरीत काम करायचे आणि दिवसा जे पण रात्रीमध्ये जो माल बनवलेला आहे, ब्रेड आहे, पाव आहे, ते दिवसा दुकानदारांना सप्लाय करायचं वडिलांनी सुरू केलेलं. तर वडील त्या काळात सायकलीवर, म्हणजे मी ही जी गोष्ट सांगतो आहे ही जवळपास 83-84 1983-84 ची गोष्ट. आणि जसं वडिलांचं एक बऱ्यापैकी सेल झालेला, तर वडिलांनी ठरवलं की आपण नाशिक रोडला जो शिवाजी पुतळा आहे, तिथे एक गाडा सुरू केलेला, हातगाडा, जे सरांनी सांगितलेला. तर तो गाडा अजून पण तिथे आहे. म्हणजे त्या गाड्याला आता जवळपास 40-45 वर्ष आहे. तो गाडा अजून त्याच ठिकाणी आहे आणि बेकरी प्रोडक्टच विकतोय आपण तिथे. आता ते आमचे लहाने काका बघतात. तर वडिलांची जर्नी तिथून सुरू झालेली. पण तिथे पण सक्सेस मिळाल्यानंतर वडिलांच्या मनातला जो त्यांच्या आतमध्ये जो उद्योजक होता की आपण आपलं स्वतःच काहीतरी केलं पाहिजे, स्वतःच केलं पाहिजे. मग आम्ही म्हणजे वडिलांनी 1995 ला जेल रोडला पहिला प्लॅन सुरू केलेला. तेव्हा पैसे काही नव्हते, हाताशी जेवढं भांडवल होतं तसं सुरू केलेलं. एक छोटा प्लॉट घेतलेला आणि जसे पैसे येईल बिझनेस मधून गाड्यावर विकून सेल करून तिथे आपण एक छोटस युनिट सुरू केलेलं. आता वडिलांचं युनिट तेव्हा आम्ही लहान होतो, तर वडिलांच्या मदतीला आई होते. मग आई आणि वडिलांनी म्हणजे दिवसभर वडिलांनी बेकरीत काम करायचं, तो माल बनवायचा, त्याच्यानंतर रॉ मटेरियल वडिलांनीच बघायचं, त्याच्यानंतर तो सेल पण करून रात्री सगळ्यांची रिकव्हरी करून परत घरी येणं, ते घर चालवणं, मुलं सांभाळणं, असं सगळं तो एक सुरू झालेला. तर हे सगळं चालू असताना एकदम छानपैकी चाललेलं असताना एक 2005 साली थोडस काही आपण म्हणतो बिझनेस मध्ये काही चढ उतार असतात, त्याचप्रमाणे एक चढ उतार आलेला बिझनेस मध्ये आणि त्यामुळे आमचा तो प्लॅन पूर्ण बंद झालेला. व्यापाऱ्यांचं देणं थकलेलं होतं, बँकेचे जे लोन होते ते थकलेले होते. तो एक बॅड पॅच म्हणू शकतो आपण, तो प्रत्येकाच्या आयुष्यात येतो. आणि तिथं ऍक्च्युली बँकेने डायरेक्ट सील लावलेलं होतं
त्या आमच्या युनिटला. आणि सगळं केल्यानंतर आम्ही सगळ्यांनी एक विचार केलेला की ठीक आहे, आपण नवीन एक सुरुवात करूया. आता कोणाचंच काही नसल्यामुळे आपण एक सुरुवात करूया. आणि आमची आई त्या बाबतीत पुढाकार घेण्यात एकदम पुढे. मग आम्ही परत एक सुरू केलेलं. आणि 2009ला आम्ही पंचवटीला जो काट्या मारुती आहे तिथे भाड्याने बेकरी घेतलेली. ती बेकरी आपण चालवली 6 महिने. त्याच्यानंतर वडाळा गाव आहे इंदिरानगरला, तिथे आपण जवळपास 15 महिने बेकरी चालवली भाड्याने घेऊन. आणि दुसरा माल तर चाललेलाच होता. मग हे सगळं करता करता एक फिक्स झालेलं होतं की आपण जो माल देतोय कस्टमरला तो कस्टमर घेतोय. तर तो एक कॉन्फिडन्स आलेला होता. म्हणजे माझ्याकडे ग्राहक रेडी होता, फक्त माझ्याकडे भांडवल नव्हतं. आणि एक आपण म्हणतो ना, एक हे लागतो, एक थिंगी लागते, एक स्पार्क लागतो की हा आता सुरू करायचं. तर तसं काही नव्हतं. तर मग एक वेळ अशी आली की सगळं ठरलं, नाही नाही आता आपण स्वतःची घेऊन सगळं सुरू करायचं. सुरू करायचं तर भांडवलचा प्रश्न होता. तर तेव्हा त्या काळात मित्रमंडळी असेल, त्याच्यानंतर ओळखीचे नातेवाईक असेल, आम्ही सगळ्यांकडनं थोडे थोडे उसनवारी घेऊन जवळपास 5-5.5 लाख रुपये, ही जवळपास 2009ची गोष्ट आहे, आम्ही जमा केलेले. आणि आमचा एक छोटा सेटअप आपण सुरू केलेला पाठवली फाट्याला. त्या सेटअपला छानपैकी रिस्पॉन्स मिळालेला. त्याच्यानंतर आपण 2012ला जून मध्ये अश्विन नगरला, जे आता माझं युनिट आहे आणि ते माझं फर्स्ट युनिट होतं, तर आपण सुरू केलेलं तिथे. तिथे युनिट सुरू केलं तर ऍक्च्युली भाड्याचा पहिला विषय होता. म्हणजे एक गोष्ट कसं असतं बिझनेस मध्ये की 2009 साली आम्हाला 7,000 रुपये भाडं होतं पाथर्डी फाट्याला. तर ते भाडं आम्हाला खूप वाटायचं महिन्याला. एवढं भाडं देऊ की कसं देणार, काय देणार. तर त्याच्यावरनं घरमालकाशी किंवा तो जो शॉप मालक होता त्याच्याशी खूप वाद व्हायचे. आणि आजची कंडिशन सांगायची तर आज माझ्या एका युनिटला, नाशिक रोडचं जे युनिट आहे तिथं भाडं आहे 65,000 रुपये. आणि ते आम्ही दर महिन्याच्या 1 तारखेला तो चेक जातो. तो हा जो बदल असतो ना, हा नोकरीत कधीच होत नाही. हा जो जो आपण म्हणतो डेव्हलपमेंट असते किंवा एक हे असते, ही नोकरीमध्ये त्या हिशोबाने जनरली होत नाही. ही बिझनेस मध्ये दिसते. म्हणजे 10 वर्षात 7,000 रुपये जे भाडं आपल्याला खूप वाटत होतं, ते आता 65,000 रुपये आपण महिन्याला 1 तारखेला चेक देतो, हे एका युनिटचे. तसे माझे 2-3 युनिट आहेत, त्याचं प्रत्येकाचं भाडं आहे. आणि ते मेन मार्केटला असल्यामुळे ते भाडं आपण बेअर करतो. आणि आपला सेल चांगला असल्यामुळे आपण ते देतोय. ते सगळं सुरू झाल्यानंतर जसं आपण अश्विन नगरला सुरू केलेलं, तर मशीन कुठून आणायचे, काय आणायचं याची काहीच माहिती नव्हती. फक्त एकच इन्स्पिरेशन की आपल्याकडे ग्राहक रेडी आहे, आपल्याला फक्त सेटअपची माहिती गोळा करणं, सेटअप टाकणं आणि तो ग्राहक तसंच हे कंटिन्यू करणं हा होता. तर मग आपण पहिले थोडीशी माहिती काढलेली. सुनील चांडक सरांशी पण मध्ये मध्ये जशा गप्पा चाललेल्या होत्या, तर सरांकडनं पण मशीनची माहिती मिळालेली. तर आम्हाला कळालं की गुजरातला छानपैकी बेकरी मशीन्स आहेत किंवा उपलब्ध असतात. तर आम्ही त्या हिशोबाने गुजरातला गेलेलो, सुरतला. सुरतवरनं आम्ही 2012ला एक साधारण 7-8 लाखाची मशीन घेतलेली. आणि तिथे जो युनिट सुरू केलेला अश्विन नगरला. आणि आपला एक ठरलेलं होतं की गुणवत्ता जो प्रकार आहे की क्वालिटी द्यायची, तर त्याच्यावरच आपण काम केलेलं. आणि रिस्पॉन्स छान होता. तर गुणवत्तेवर काम केल्यामुळे रिस्पॉन्स मिळालेला. आणि आमचे जे मोठे भाऊ आहेत ते पण या बिझनेस मध्ये आहेत, त्यांचं पण खूप गायडन्स असतं. ऍक्च्युली कसं होतं ना, कधी कधी जिथे मी वीक पडतो तिथे मोठे भाऊ असतात, जिथे मोठे भाऊ वीक पडतात तिथे वडील असतात, आणि जिथे वडील वीक पडतात तिथे आई असते. म्हणजे ओव्हरऑल जी फॅमिली आहे ती आमची बिझनेस माइंड फॅमिली आहे. तर आपण ते तसं सुरू केलं. तर मग आपण नवीन काहीतरी करायचं म्हणून आपण गव्हाचे बिस्किट इंट्रोड्यूस केले 2012ला. 2012ला गव्हाचे नागलीचे बिस्किटला इतका छान रिस्पॉन्स होता की तो रिस्पॉन्स आपण बघितल्यानंतर आम्हाला ऍक्च्युली ती ऑर्डर कव्हर करण्यासाठी अजून मशीन वाढवावं लागली. तर ती 2012ला जी आपल्या अश्विन नगरचं जे युनिट आहे ती जागा कमी पडायला लागली. मग असं ठरलं की आपण एक्सपान्शन पण करायचं. आणि आपला जो वर्ग होता, दुसरा एक आपण पहिले काय करत होतो, अश्विन नगरचा जो सिडको एरिया आहे तेवढंच कव्हर करत होतो. मग असं वाटत होतं की आपण कस्टमरची डिमांड आहे पण आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. मग ते ठरल्यानंतर की आपण तिथपर्यंत किंवा त्या एरियात आपण पोहोचू शकत नाही. मग असं ठरलं की आपण त्या एरियात पण एक युनिट सुरू केलं पाहिजे. तर मग असा विचार करता करता 2015ला आपण जेल रोडला युनिट सुरू केलेलं. माझं 95 साली जे युनिट होतं ते जेल रोडलाच होतं.
मग तो ग्राहक जो होता माझा तुटलेला मध्ये, तो ग्राहक सगळा माझा त्या युनिटला परत जॉईन झालेला. आणि तिथे पण आम्हाला इतका सुंदर रिस्पॉन्स मिळालेला. मग त्याच्यानंतर मग आम्ही व्हरायटी आणलेली, जसे गव्हाचे टोस्ट सुरू केलेले, गव्हाची खारी सुरू केलेली. आणि कसं असतं ना, की एक फेज जसा बदलतो ना, तसं आता मैद्यावरनं लोक गव्हावर शिफ्ट होत आहेत किंवा हेल्थकडे शिफ्ट होत आहेत. तर त्या हिशोबाने आपण विचार केला आणि एक सुरू केलं की युनिक कसं करता येईल. मग मध्ये मध्ये सरांशी काउन्सिलिंग चाललेलाच होता. तर सर सांगतात की ना, लोकांना काय इनोव्हेटिव्ह देता येईल, पॅकेजिंग मध्ये खूप काम करायचंय. सर आता पण मला म्हणतात की रवी, तू पॅकेजिंग मध्ये काम कर, पॅकेजिंग मध्ये थोडं लक्ष घाल. तर तो एक ड्रॉबॅक आता पण आहे, जाणवतो, पण आपण त्याच्यावर पण काम सुरू केलेलं आहे. तर असं आपण जेल रोडचं सुरू केलेलं. जेल रोडला पण छान रिस्पॉन्स होता. जेल रोडच्या आता माझा प्लॅन वरनं मग ठरलं की आपण एक स्टेबल झालं पाहिजे. जेल रोडचं पण माझं भाड्याचं होतं, अश्विन नगरचं पण भाड्याचं होतं. मग हे सगळा विचार करता करता जो बिझनेस आपला डेव्हलप झाला, तर एक आपण म्हणतो कॉन्फिडन्स येतो. त्या कॉन्फिडन्समुळे आपण 2016ला वडनेर भागात, पाथर्डी वडनेर भागात जागा घेतलेली. तर ती जागा आपण 11 गुंठे घेतलेली आणि तो व्यवहार आमचा 1 CRचा होता. म्हणजे विचार करा मित्रांनो, की ज्याला 7,000 रुपये भाडं खूप वाटत होतं, त्या भाड्यासाठी वाद व्हायचे. तो व्यक्ती तेच 5 किंवा 10 वर्षानंतर 1 CRची जागा घेतो. तर विचार करण्यासारखी गोष्टी. तर हे सगळं आहे, हे बिझनेस मध्येच होतं. आणि बेकरी बिझनेसला जर आपण विचार केला तर खूप मार्केट आहे. तर यानंतर आपण पुढे भरपूर माझं तिकडे युनिट सुरू केलेलं. आणि ह्या वर्षी आपण ऍक्च्युली फेब्रुवारीमध्ये 2 फेब्रुवारीला इंदिरानगरला पण आपण एक शाखा सुरू केलेली. तर शाखा सुरू केली, लॉकडाऊन झालेलं. पण आपण एक लॉकडाऊन मध्ये फूड इंडस्ट्रीचा फायदा असा झाला की बाकी सगळे व्यवसाय किंवा नोकऱ्या सगळं बंद होतं. पूर्ण देश लॉकडाऊन होता. देश म्हणण्यापेक्षा पूर्ण जग लॉकडाऊन होतं. पण फूड इंडस्ट्रीला बूम होता. तर फूड इंडस्ट्रीला बूमचा आपण मला रिस्पॉन्स इतका होता की त्या युनिटला नवीन सुरुवात केलेली. तर पावाची इतकी ऑर्डर होती की म्हणजे एक वेळ अशी आलेली होती आम्हाला मे मध्ये. जनरली मे आमचा आहे ना, उन्हाळा असल्यामुळे आहे ना, थोडा हे असतो, सेल कमी असतो. पण ह्या वेळेस लॉकडाऊनला मे मध्ये पावाला आम्हाला लादी मागे 100 रुपये पण लोक द्यायला तयार होते. म्हणजे जी लादी 50 रुपये 40 रुपयाला सेल होते, इतकं त्याला मागणी वाढलेली होती. कारण की सगळी पब्लिक घरी होती. आणि आपण जर ओव्हरऑल विचार केला मिडल क्लास फॅमिलीमध्ये, तर पावभाजी आणि मिसळ पाव हे हप्त्यातून एकदा प्रत्येक घरात बनतेच बनते. त्याच्यामुळे पाव ही जी कन्सेप्ट आहे ना, म्हणजे पावावरच आपण जे नवीन उद्योजक आहेत, तर त्यांनी जर ठरवलं की आपण बेकरी बिझनेस मध्ये एक स्पेसिफिक प्रोडक्ट बनवायचं, तर पाव या विषयावर जरी आपण नुसता फोकस केलेला, तर कमीत कमी भांडवलामध्ये पावामध्ये इतकी व्हरायटी आपण देऊ शकतो कस्टमरला. जसं आपण उदाहरण घ्यायचं झालं तर गव्हाचे पाव आहे, नागलीचे पाव आहेत, मल्टीग्रेन पाव आहेत. तर इतके भरपूर व्हरायटी आपण देऊ शकतो. आणि ऍक्च्युली फूड इंडस्ट्रीचं सांगायचं झालं, त्याच्यात बेकरी इंडस्ट्रीचं सांगायचं झालं, तर तुम्हाला एकाच प्रोडक्ट मध्ये 4 प्रोडक्ट बनवता येतात. जसं आपण खारी जर जनरली आपण बघितलं पारंपरिक पद्धतीने, खारी मैद्याची बनत होते. तर आता जर आपण खारीचा विचार केला तर खारीमध्ये जवळपास 8 प्रकार येऊन जातात. त्याच्यात मग मसाला खारी आहे, गव्हाची खारी आहे, पालक खारी आहे, मेथी खारी आहे. अशा व्हरायटी तुम्ही तुमच्या हिशोबाने व्हरायटी देऊ शकता. आणि मला एक बिझनेस खूप आवडतं की आपण आपल्या हिशोबाने करू शकतो प्रॉडक्ट. म्हणजे कसं होतं ना, नोकरीला तसं करता येत नाही. नोकरीचं तुम्ही समोरचा माणूस सांगतो ते तुम्हाला काहीतरी काम देणार, आपण त्यांच्यासाठी काम करतो. पण बिझनेसचं तसं नाही. बिझनेस तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट मध्ये तुमचं स्किल डेव्हलप करतात. तुमचं जी पण काही कन्सेप्ट आहे ती त्याच्यात प्रॅक्टिकल करतात ना, त्याचा फायदा तुम्हाला जास्त होतो. आणि एक आनंद पण असतो. म्हणजे नोकरीमध्ये आपण 12 तास काम करतोय, तर बिझनेस मध्ये तुम्ही 16 तास किंवा म्हणजे आता आमच्या आई वडिलांचं वय जर सांगायचं झालं, आमच्या वडिलांचं वय आहे 58 आणि आईचं वय आहे जवळपास 51. ह्या वयात पण माझे वडील 16 तास काम करतात. तर ते का करतात की कारण की बेकरी आता त्यांचं पॅशन झालेलं आहे. आम्ही सांगतो ना की तुम्ही आता ह्या वयात आराम केलं पाहिजे, तर ते त्यांना होतच नाही. त्यांना रोज सकाळी बेकरी एंट्री लागतेच, बेकरीतलं सगळ्यांशी बोलणं, काय नवीन कन्सेप्ट आहे, काय रोजचं टार्गेट आहे, कसं चाललेलं आहे, व्यापाऱ्यांशी बोलणं, सगळे ते कॉन्टॅक्ट करणं. ते अजून पण ह्या वयात वडील 16 तास काम करतायत. तर ते एक इन्स्पिरेशन मिळतं.
आणि त्याच्यानुसार मग ते सगळं घर असं आपण एक म्हणतो ना की बिझनेस फॅमिली आहे. आता आमच्या घरात आम्ही 3 भावंड आहेत. मोठे भाऊ गव्हर्नमेंट सर्वंट आहे, तर त्यांचा तसा काही इन्व्हॉल्वमेंट नाहीये. पण काही सजेशन असेल तर सगळी फॅमिली एकत्र जमते, सगळं करते. तर मधले भाऊ ते वहिनी आहेत, मी आहे, माझी वाईफ आहे. तर आम्ही ओव्हरऑल सगळे या बिझनेस मध्ये असल्यामुळे तर बिझनेस जे पण आपण म्हणतो की छोट्या मोठ्या ज्या अडचणी येतात, तर त्या अडचणीत बसून सॉल्व्ह होऊन जातात. म्हणजे कसं की एक उदाहरण द्यायचं झालं की एक अडचण आम्हाला आत्ता जाणवत होती की आपण जेव्हा पॅकिंग मध्ये गव्हाचं पीठ, गव्हाच्या बिस्किटला गव्हाचं पीठ मागवतो, तर त्याच्यात नवं गव्हाचं पीठ आणि जुनं गव्हाचं पीठ असा प्रकार होऊन जातो. आणि नवं गव्हाचं पीठ जर आलेलं व्यापाऱ्याकडनं, तर त्याचे बिस्किट बनवताना ते बिस्किट ताण पडतो बिस्किट मध्ये किंवा ती प्रॉपर जाळी येत नाही. तर हा खूप जणांचा कंप्लेंट होती कस्टमरांची की बिस्किट मध्ये लॉट चेंज झाला गव्हाचा रॉ मटेरियलचा की हा प्रॉब्लेम येतोय. तर मग याच्यावर एक सोल्युशन असंच बसल्या बसल्या निघालं की आपण जर गहू आणले स्वतः चांगल्या क्वालिटीचे आणि आपण स्वतःच त्याला ब्लेंड केलं किंवा पीठ केलं त्याचं आणि त्याचे जर बिस्किट बनवले तर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. आणि हा सहज बोलता बोलता विषय निघालेला आणि त्याचा इम्पॅक्ट इतका झालेला आता छानपैकी की ज्या कंप्लेंट होत्या त्यांचं सगळ्यांचे व्ह्यू आलेले की नाही एकदम छानपैकी झालेलं, जाळी छान पडलेली आणि ते प्रोडक्ट क्वालिटी प्रोडक्ट झालेलं. म्हणजे आपण एक म्हणतो की रेडीमेड एक बोलता बोलता जेव्हा एक प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा विषय होता, तो एक होऊन जातो. तर असं सगळं सुरू झालं. त्याच्यानंतर मी सांगितलं की माझं इंदिरानगरला मी चौथं लॉकडाऊनच्या पहिले सुरू केलेलं. तर जे संघर्ष आपण जे म्हणतो की बिझनेसमध्ये ते प्रत्येक बिझनेसला असतात, तर ते शिकून पण जातं. जसं 2005चा आमचा बॅड पॅच होता. तो बॅड पॅच म्हणजे वडिलांची अशी इच्छा होती की आमच्या मुलाने खूप शिकावं आणि नोकरी करावी. तर त्याच्यामुळे वडिलांनी स्टार्टिंगला आम्हाला बिझनेसमध्ये येऊ नाही दिलं. ते म्हणे तुम्ही शिक्षण करा आणि चांगल्या जॉबला जा. पण त्याच्यानंतर जो 5चा बॅड पॅच आला तर परिस्थिती अशी आली की आपोआप आपण बिझनेसमध्ये आलेलो. आणि आता विचार केल्यानंतर असं ठरतं किंवा असा विचार आपण करतो की संघर्ष तुम्हाला शिकवतात, तुम्हाला स्टेबल करतात. ते तसंच झालेलं. आणि आज आपण चांगल्या म्हणजे नोकरीमध्ये मी ह्या कंडिशनला किती कमवलं असतं, तर आज मी नोकरीच्या 100 पट जास्त कमवतोय. आणि ते पण माझ्या फॅमिली सोबत राहून, माझ्या लोकांमध्ये राहून, माझी स्वतःची टीम आहे. आणि एक आपण म्हणतो ना फॅमिली, तर आमची माझी फॅमिली आपण विचार केला, तर माझ्या फॅमिलीत 8 जण रेग्युलर आहेत आणि पूर्ण जे वर्कर लोकं ती पण आपली एक फॅमिलीच आहे. तर 25 जणांची आमची टीम आहे आणि ती एक फॅमिली सारखंच काम करते. मग प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक प्रोडक्शनला ती टीम आमच्या सोबत असते. आणि मग काही पण सजेशन जरी असेल तर टीम सजेशन करते. माझे जे आपण म्हणतो कारागीर आहेत किंवा एक्सपर्ट लोक आहेत, ते पण कधी कधी आपल्याला सजेशन देतात की आपण असं नाही असं केलं तर प्रोडक्ट मध्ये अजून चांगलं क्वालिटी आपण देऊ शकतो गिऱ्हाईक कस्टमरला. तर त्या पद्धतीने आपण केलेलं. आणि आज आपले 4 काउंटर आणि टर्नओव्हरचा विचार केला माझा आत्ताचा, तर आपण बऱ्यापैकी आपला टर्नओव्हर वर्षाला 50 लाखाच्या वर जातो. तर बोलायचं झालं तर भरपूर आहे बेकरी इंडस्ट्रीमध्ये. तर मला पर्सनली इथे येऊन बोलायचं कारण तेच होतं की जे आपले न्यू कमर्स आहेत, ज्यांना बिझनेस मध्ये यायचंय, फूड इंडस्ट्री मध्ये यायचंय, तर त्यांना माझं सांगणं एवढंच आहे, नक्कीच या, थोडस स्टडी करून या. त्याच्यानंतर आपण जसं म्हणतो की फूड इंडस्ट्री मध्ये खूप संधी आहे, मोठमोठ्या संधी आहेत. नॅशनल लेवलला आहे, स्टेट लेवलला आहे. आणि आपला नाशिक विषय बोलायचं झालं तर नाशिकमध्ये फूड इंडस्ट्रीला बूम आहे. तर तुम्ही फूड इंडस्ट्रीमध्ये स्पेसिफिक त्याच्यात पण बेकरी इंडस्ट्रीमध्ये जर करायचं असेल तर खूप खूप काही छानपैकी करू शकतो. त्याच्यानंतर आता माझं सध्या कंडिशनला जे चाललेलं आहे, तर माझं प्रोडक्शन 2 ठिकाणी चालतं, 2 युनिटला चालतं. आणि जवळपास मी आजच्या कंडिशनला 500 किलो बिस्किट बनवतो. बिस्किटांमध्ये मग माझं मोस्टली जे आपण म्हणतो ना, प्रत्येकाची एक खासियत असते. तर माझी खासियत गव्हाच्या नागलीचे बिस्किट आहे. तर माझे गव्हाच्या नागलीचं डेली जर आपण कंझम्पशन किंवा सेल जर प्रोडक्शनचा विचार केला, तर आपण डेली 500 किलो बिस्किट सेल करतो मार्केटला. त्याचप्रमाणे आपण पावाचा विचार केला.
तर पावामध्ये आता आम्ही नवीन व्हरायटी आणलेली आहे की पावामध्ये आपण स्पेसिफिक दिवशी गव्हाचा पाव बनवतो. जसं शनिवार आहे, रविवार आहे, तो एक दिवस आपण ठरवलेला आहे आणि आपली जी क्लायंटची जे कॉन्टॅक्ट्स आहे, आपण त्या व्हॉट्सअपचे कॉन्टॅक्ट्स आहे, त्याच्यानंतर रेग्युलर माउथ पब्लिसिटी जे क्लायंट आपल्या काउंटरला क्लायंट येतात त्यांना आपण एक सांगून दिलेलं आहे की शनिवार रविवारी आपण हे व्हरायटी किंवा हे प्रोडक्ट तुम्हाला मिळू शकतील. तर ते त्या हिशोबाने त्यांचे फंक्शन किंवा ते ठरवून ते प्रोडक्ट घेण्यासाठी त्या दिवसाला ते करतात, विचार करतात. त्याच पद्धतीने खारी आहे, टोस्ट आहे, जिरा बटर आहे. आता टोस्ट आणि खारीमध्ये पण आपण व्हरायटी बनवतो आहे. जसं गव्हाची खारी आहे, मसाला खारी आहे, त्याच्यानंतर टोस्ट मध्ये आहे गव्हाचे टोस्ट आहे. तर ओव्हरऑल जर आपण बघितलेलं, जर बिझनेस जो आपण सुरू केलेला होता एक गाड्यापासून, तर त्या गाड्याचं आज रूपांतर आपण एक म्हणतो ना, एक छोटस रोप लावलेलं असतं आणि एक इनिशियल आमच्या वडिलांनी घेतलेला आणि त्याचा आज वटवृक्ष म्हणता येईल आपल्याला. आणि आम्हाला पर्सनली त्यांचा फायदा असा झालेला की आमचं घरात बिझनेसचं वातावरण असल्यामुळे तो बाकीचा जो स्ट्रगल लागतो नवीन लोकांना की ते बिझनेस करायचे की नोकरी करायची, जो संघर्ष असतो फॅमिलीमध्ये म्हणा किंवा त्यांचा मनातला म्हणा, तो आम्हाला तसा करावा लागला नाही. आणि एक चांगली गोष्ट आहे. आणि बिझनेसचं कसं आहे ना की खूप गोष्टी असतात की म्हणजे तुम्ही एका वर्षात मागे वळून बघितलं किंवा आता आम्ही मागे वळून बघतो, तर असं वाटतं की अरे यार आपण कुठे होतो आणि आज आपण कुठे आलेलो आहे. आणि आता टार्गेट जसं सरांचं गायडन्स, सुनील चांडक सरांचं आणि उद्योगवर्धनीचं जनरली मला कसं होतं की जेव्हा पण अडचण आली किंवा बिझनेस मध्ये काही पण नवीन करायचं असेल, युनिक करायचं असेल, तर मी सरांना फोन करतो. मग सरांशी चर्चा केल्यानंतर काहीतरी सरांकडनं नवीन दरवेळेस काहीतरी नवीन विचार मिळतो किंवा सर म्हणतात, "नाही, नाही रवी, हे असं नाही, असं केलं तर आपल्याला अजून काही करता येऊ शकतो." तर तो एक मार्गदर्शन असतो सरांचा. तर त्याचा एक फायदा होतो. आणि उद्योगवर्धनीशी जर आपण रिलेशनचा जर विचार केला तर भरपूर जुना संबंध आहे सरांचा आणि उद्योगवर्धनीचा आमचा. तर उद्योगवर्धनीचे कार्यक्रम जसे होतात, तर मी सरांचा उद्योगवर्धनीचा कार्यक्रम केलेला होता कालिदास कला मंदिरला. तर त्या कार्यक्रमात धात्रक सर जे आहे, जे वरुण ॲग्रो इंडस्ट्रीचे जे मालक आहेत, त्याच्यानंतर बेडेकर आहेत. तर अशा 2-3 जणांचं पर्सनली जेव्हा त्यांचं ऐकलं, बिझनेस त्यांनी कसा सुरू केला, त्यांनी कसा स्ट्रगल केला, त्याच्यानंतर त्यांनी कसं इनोव्हेशन आणलं, त्यांनी गुणवत्ता कशी मेंटेन केली, त्याच्यानंतर आज त्यांचा क्लायंट बेस किती आहे. तर हे सगळं ऐकल्यानंतर स्वतःला पर्सनली खूप इन्स्पिरेशन मला मिळालं. आणि मग ह्या गोष्टी सगळ्या करून मग आपण आपल्या बिझनेसला कसं करू शकतो किंवा आपण आपल्या बिझनेसला त्यांच्या लेवल पर्यंत घेऊन जाण्यासाठी काय करू शकतो. मग बेसिक टिप्स ज्या आहेत त्यांनी सांगितलंय की बिझनेस जर सक्सेस करायचा असेल, तर एक म्हणजे तुमचं त्या बिझनेसवर प्रेम असलं पाहिजे, ते पॅशन असलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे गुणवत्ता असली पाहिजे. प्रत्येक कंडिशनला म्हणजे हाव एनी कंडिशन तुम्हाला ती गुणवत्ता टिकवता आली पाहिजे. मग तिथं एक्सक्यूज किंवा आपण म्हणतो ना तिथं का, परंतु, किंतु, होईल की नाही असं काही नसतं. ते गुणवत्तेचा जिथं विषय येणार तिथं कॉम्प्रोमाइज नाही केलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी मी हळूहळू शिकत गेलो. वडिलांचं, आईचं, फॅमिलीचं आमचं बॅकग्राऊंड होतंच. पण सुनील चांडक सरांचं माझी पर्सनली भरपूर अटॅचमेंट आहे सरांविषयी, उद्योगवर्धनीविषयी, की त्यांचा जो गाईडन्स आहे कुठे ना कुठे ते एक रिलेशन असतं. तर ते मला मिळालेलं आणि मी स्वतःला भाग्यशाली समजतो, की सरांच्या एवढ्या कमी वयात मी सरांच्या संपर्कात आलो आणि त्याचा फायदा मी माझ्या लेव्हलला, माझ्या बिझनेसमध्ये खूप छान पद्धतीने मला झाला. आणि माझी अशी इच्छा आहे, की सरांचा जो हा अनुभव आहे, सरांचा जो 35 वर्ष, 40 वर्षाचा जो अनुभव आहे, की त्याचा अनुभव नवीन जे उद्योजक येणार आहे, जे या फील्डमध्ये काम करत आहे, फूड इंडस्ट्री झाला किंवा त्यांचं काय वेगळी इंडस्ट्री आहे किंवा वेगळं काय आहे, बिझनेस रिलेटेड किंवा ते बिझनेस फक्त आपल्याला बिझनेस सुरू करायचा आहे नवीन. तर ह्या पद्धतीने जर सरांचा जर आपल्याला फायदा करून घेता आला, आपल्या लेव्हलला की सरांचा गाईडन्स घेता आला, तर ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि खूप म्हणजे आपण म्हणतो की सरांचं एक-एक वाक्य म्हणजे खूप मोठी गोष्ट असते आणि त्याचा बिझनेस लेव्हलला आपण जर त्याचा जर इन्व्हॉल्वमेंट केला किंवा त्याचं प्रॅक्टिकल वर्क जर केलं आपल्या बिझनेसला,
तर पर्सनली मला खूप फायदा झालेला आणि खूप फायदा होतो आणि मी बघितलेलं आहे. सरांच्या आज मोठमोठ्या लोकांसोबत ज्या कॉन्टॅक्ट्स आहेत, एवढा अनुभव आहे सरांचा. तर ओव्हरऑल जर आपण विचार केला तर नक्कीच मला पर्सनली खूप 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 फायदा झालेला आहे. आणि आज मी जे काही आहे, ते माझ्या फॅमिलीमुळे असेल, माझी जी वर्करांची टीम असेल, मग तो लहानात लहान म्हणजे जो झाडू मारणारापासून किंवा जो मशीन ऑपरेट करतोय तो मशीन ऑपरेटर असेल, त्याच्यानंतर सर, उद्योगवर्धिनी, मित्रमंडळी, असा ओव्हरऑल सगळ्यांचा मला माझ्या करिअरला, माझ्या बिझनेसला खूप 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 फायदा झालेला आहे. आणि माझी इथे येऊन बोलायची इच्छा तेच होती, की आपण जे न्यू येणार आहे बिझनेसमध्ये, आपण त्यांच्याशी बोलून जर त्यांच्यापैकी एक जरी उद्योजक आपल्याला घडवता आला किंवा आपल्याला त्यांना एक प्रेरणा देता आली, तर माझ्यासाठी मी भाग्य समजतो. आणि असं सगळं आहे. धन्यवाद रवी. आय थिंक इट वॉज रिअली व्हेरी गुड. तुम्ही एक सगळी स्टोरी जी सांगितली ती खूप इन्स्पायरिंग आहे आणि बऱ्याच जणांचे प्रश्न बी आहेत, काही लोकांचे सजेशन बी आहे. मुख्य म्हणजे आपल्याला अमित जोडगे जे आहे ते आमचे नेदरलँडहून सुद्धा या इंटरव्ह्यूला जॉईन झालेले आहे. तर खूप चांगलं आहे. आता त्याच्यात काही लोकांनी प्रश्न विचारले, ते गुदावंत आहेत त्यांनी प्रश्न विचारला, की तुमच्या या सगळ्या यशाच्या शिखरावर तुम्ही पोहोचलाय, तर तुम्हाला सपोर्ट करणं किंवा याच्यात सगळ्यात खंबीर व्यक्ती कोण आहे? तर माझ्या मते तुम्ही त्याचं उत्तर दिलेलं आहे. तुमचे वडील परहॅप्स ते आहेत. काय आहे तुमचं काय मत नक्कीच, आहे? नक्कीच. ऍक्च्युली आम्ही आमच्या वडिलांना आमच्या बिझनेसमध्ये ते फादर आहे. म्हणजे वडिलांचं एक उदाहरण सांगतो वडिलांचं, की त्यांचा इतका अनुभव झालेला आहे या क्षेत्रामध्ये, की आम्ही एखादं प्रॉडक्ट बनवलं किंवा रोजची बॅच मध्ये एखादं प्रॉडक्ट बनतंय. तर समजा आपण उदाहरण बिस्किटांचं घेऊया. तर बिस्किटांची एखादी बॅच, गव्हाची बॅच बनवली, तर काही कारणास्तव समजा लाईट गेलेली, पॉवर गेलेली किंवा जो बनवणारा मशीन ऑपरेटर आहे त्याच्या चुकीमुळे त्या बॅच मध्ये जरा पण म्हणजे 5%, 2%, 10% जरी काही प्रॉब्लेम आला किंवा काहीतरी हे आलं, की आपण म्हणतो की काहीतरी कमी झालं, कमी जास्त झालं, तर वडिलांना ते प्रोडक्ट पाहूनच वडील सांगतात की नाही, या प्रोडक्टला काहीतरी प्रॉब्लेम आलाय किंवा काहीतरी कमी आहे, काहीतरी अब्सेन्स आहे. तर इतका त्यांचा अनुभव आहे आणि नक्कीच ते आमच्या बिझनेसमध्ये आमचे फादर आहेत आणि त्यांच्या हात असल्यामुळेच आम्ही आज हे एवढं सगळं करू शकलो. ओके. ओके. आता बेसिकली एक अजून एक विचारलंय, की ओव्हरऑल तुमची आतापर्यंत गुंतवणूक किती आहे आणि किती स्क्वेअर फीटमध्ये तुमचं सगळं काम चालू आहे? आणि त्याचबरोबर माझ्या मते त्यांचा विचारण्याचा हेतू हा आहे, की जर एखादी बेकरी सुरू करायची असेल, तर त्याला साधारणपणे किती इन्व्हेस्टमेंट लागते, किती एरिया लागतो? या असे दोन्ही प्रश्नांचं उत्तर जर तुम्ही दिलं, तर त्यांना समाधान होईल. येस. नक्कीच, नक्कीच, नक्कीच. कसं आहे ना, बेकरी इंडस्ट्रीचा किंवा आपलं बेकरी युनिटचं खासियत अशी आहे, की आपण एक उदाहरण घ्यायचं झालं, तर आपण युरोपियन कंट्रीज मध्ये बघितलं, जसं अमेरिका आहे, युरोप आहे, तर तिथे 1,000 व्यक्तींमागे एक बेकरी किंवा एक युनिट आपण विचार करू शकतो. पण जे भारताच्या बाबतीत किंवा आपल्या इंडियाच्या बाबतीत, स्टेट महाराष्ट्राच्या बाबतीत किंवा जे पण राज्य आहेत आपल्या भारतातले, यांच्या बाबतीत विचार केला, तर जे प्रपोर्शन आहे ते 20,000 माणसांमागे एक युनिट आहे. तर आपण जर विचार केला तर संधी खूप आहे. आणि आपला सगळ्यात मोठा आपण एक म्हणू शकतो ना स्ट्रेंथ किंवा प्लस पॉइंट काय आहे, की आपली पॉप्युलेशन. भारताचा आज आपण विचार केला तर आपले 135 कोटी लोकसंख्या आहे. आणि एवढ्या लोकसंख्येला कंझम्पशन फूड प्रॉडक्टचा आपण विचार केला, तर त्याच्यातला 10% काय 1% किंवा 2% वर्ग जरी आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये ग्राहक म्हणून जोडता आला, तरी आपण टॉपवर असू किंवा आपला टर्नओव्हर हा कोट्यांमध्ये जाईल. तर त्याच पद्धतीचा आहे. तर आपलं युनिट जर सुरू करायचं आहे, तर युनिट सुरू करायला मी सुरू केलेलं होतं. तुम्ही पहिलेच सांगितलं, की मी खूप बेसिक मधून मला करायचं होतं. पहिले सेव्हिंग होतं, माझ्याकडे भांडवल नव्हतं आणि माझं बँकशी तेवढं रिलेशन नसल्यामुळे मला बँकचा एक आपण म्हणू शकतो, की फायनान्स मला बँकेकडून मिळू शकत नव्हता. तर मी माझ्या मित्रमंडळी आहेत, त्याच्यानंतर रिलेटिव्हज आहेत, यांच्याकडनं ओव्हरऑल आपण मी भांडवल जमा केलेलं होतं. तर मी त्या काळात 5.5, 7 लाखापर्यंत एक छोटं युनिट मी सुरू केलेलं
आणि आपण छोटं युनिट बेसिक पासून सुरुवात करायचं असेल तर तेवढं आपण नक्कीच करू शकतो, की आपल्याला एक छोटं युनिट एक कमी याच्यात सुरू करायचं असेल, की समजा आपण 10 किलो बिस्किट आहे किंवा 20 किलो बिस्किट आहे, खारी आहे, टोस्ट आहे. असं जर ओव्हरऑल आपण बनवायचं ठरवलं, एक छोटं युनिट आपण 6-7 लाखापर्यंत आपण एक छानपैकी युनिट बनवू शकतो. आणि त्याच्यात पण आपण केकमध्ये जर बनवलं, स्पेसिफिक केकमध्ये किंवा स्पेसिफिक एक प्रॉडक्टमध्ये जर आपण गेलो, की बेकरीमध्ये आपण 10 प्रॉडक्ट नाही बनवणार. आपण फक्त पाव याच्यावर फोकस केला किंवा केकमध्ये फक्त केकमध्ये फोकस केला, तर ते आपलं लाख, 1.5 लाख मध्ये पण आपण छोटंसं युनिट सुरू करू शकतो. आणि जसा आपल्याला रिस्पॉन्स मिळेल, जसं आपल्याला छानपैकी ग्राहकांचा प्रतिसाद मिळेल, तसं तुम्ही मशिनरी आणि तुमचं सगळं सेटअप वाढवू शकता. पण सुरुवात ही छोट्यापासूनच केली पाहिजे. त्याच्यामुळे आपलं प्रॉफिट मार्जिन पण वाढतो आणि रिस्क पण कमी होतो. ओके. आता तुमचं सध्याचं जे काही एकंदरीत किती तुमची जागा आहे? ओव्हरऑल स्क्वेअर फीटचा आपण विचार केला तर किती आहे? पहिले तर तुम्ही खूप छोट्या ह्याच्यात सुरू केलं. आता ओव्हरऑल किती आहे आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट सध्या किती आहे तुमची? ओके. आता माझा विचार केला तर माझे 4 युनिट आहेत. त्याच्यातले जे 3 युनिट आहेत ते भाड्याची म्हणजे रेंटची जागा आहे. हं. तर रेंटच्या जागेमध्ये माझं नाशिक रोडचं जे रेंटची जागा आहे, ते एक शोरूम आपण साधारण म्हणू शकतो 4 शॉपचं शोरूम आहे. ती 50 बाय 50 जागा आहे. त्याच्यात आपण ते प्रोडक्शन करतो आहे. आणि माझं स्वतःचं मी जी जागा घेतलेली आहे ती 11 गुंठे आहे. तर 11 गुंठे ही जागा मला स्क्वेअर फूटच्या हिशोबाने नाही सांगता येणार. पण बऱ्यापैकी मोठी म्हणजे आपण एक पाऊण एकर म्हणतो. हां. पाऊण एकर ती जागा आहे आणि पाऊण एकरमध्ये पण मी आता सध्या जे प्रोडक्शन करतो आहे, माझं मी जे सांगितलंय, रोजचे 500 किलो बिस्किट आहे किंवा मग ती खारी रोजचे 200 किलो खारी बनवतोय. पाव आपण विचार केला तर रोजच्या 100 लाद्या, 200 लाद्या आपण जे बनवतो, तर ते मी 50 बाय 50चं जे बांधकाम केलेलं आहे, त्या युनिटमध्ये सध्या मी बनवतोय. आता माझा प्लस पॉइंट असा आहे, की माझा ग्राहक वर्ग वाढतोय. तर ग्राहक वर्ग वाढत असल्यामुळे मला ती जागा पण कमी पडते. तर आमचा आता सरांशी आणि उद्योग वर्धिनी जी संस्था आहे आपलं तिच्याशी बोलणं तेच चाललं आहे, की फ्युचरमध्ये आपल्याला ते वाढवायचं असल्यामुळे तर माझं नवीन युनिटचं प्रपोजल मी सरांना सांगितलंय. जे प्लॅनिंग आहे, की मी आता ती वाढवतोय आणि माझं जे इन्व्हेस्टमेंट आहे, आता माझी इन्व्हेस्टमेंट साधारण 70 लाखाची इन्व्हेस्टमेंट जागा सोडून आहे. जागेची कॉस्टिंग जर अशी पकडली तर माझी 1.5 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे जागा धरून. आणि माझी सध्याची इन्व्हेस्टमेंट जर जागा सोडून विचार केला तर 70 लाखाची इन्व्हेस्टमेंट आता माझ्या युनिटला आहे. ओके, ग्रेट. आता एक आपले अमित जोडगे जे आपले नेदरलँडहून जॉइन झाले आहे. तर त्यांनी एक तुम्हाला एक सजेशन दिलेलं आहे. ते असं आहे की मसाला खारी जी आहे, मसाला खारीला युरोपमध्ये खूप मोठं मार्केट आहे. आणि जर त्याच्यामध्ये हायटेक पॅकेजिंग आणि चांगलं अद्ययावत प्रिझर्वेशन टेक्नॉलॉजी वापरली, तर ते तुम्हाला सगळं सपोर्ट सुद्धा करू शकतील. तर नक्कीच. डेफिनेटली आय थिंक तुम्ही ऑलरेडी खारीचे बरेच प्रकार करताय, बरोबर. मसाला खारी बी बरोबर. आहे. पण म्हणजे आता तुम्ही त्या हिशोबाने एक्सपोर्टचा सुद्धा विचार करू शकता. आणि नक्कीच. त्याच्यासाठी आम्ही जे फूड क्लस्टर करतोय उद्योगवर्धिनीमध्ये, त्याच्यामध्ये अमित जोडगे सर आपल्याला खूप सपोर्ट करतायत. आणि बेसिकली आमचा मानस हा आहे, की इथल्या वस्तू ह्या परदेशात जायला म्हणजे विशेषतः युरोपियन मार्केट जे आहे, बरोबर. त्याला फूड प्रॉडक्ट्सला म्हणजे मग ते बेकरी असो किंवा इतर काही फूड प्रॉडक्ट्स असो, त्याला खूप मोठं मार्केट आहे आणि त्याच्यासाठी अमित सर हे आपल्याला एक कॅटलायझर म्हणून नक्की आपल्याला मदत करतील. नक्कीच, नक्कीच सर. सो दॅट इज वन गुड ॲडिशन. आता एक ओव्हरऑल मला हा एक प्रश्न विचारायचा आहे, की तर अजून प्रश्न आहेत खूप सारे. अच्छा, अच्छा. बरं आता एक एक फक्त मी एक प्रश्न विचारून घेतो आणि मग हो तुम्ही सर. तर एक प्रश्न असा आहे, की तुम्ही फ्युचर प्लॅन बरोबर सांगितले आणि एकंदरीत डेफिनेटली तुम्ही सांगताय, की बेकरी उद्योगाला खूप संधी आहे आणि तुम्ही हेही सांगितलं. आता नवीन उद्योजकांना जर याच्यामध्ये करायचं असेल, तर त्यांनी तुम्ही सांगितलं, की अगदी 1-1.5 लाखातही तुम्ही कामाला सुरू करू शकतात आणि आयडियली एक 7-8 लाखाचं युनिट त्याच्यामध्ये होऊ शकतं. ओके. तर आता ह्या सगळ्या खूप व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन आणि इन्स्पिरेशन सुद्धा तुम्ही दिलेलं आहे. आता आय थिंक लेटेस्ट काही लोकांचे प्रश्न आहेत ते आपण ऐकूया. अपर्णा ओव्हर टू यू. येस सर. सर पहिला क्वेश्चन हा आहे, की आर यू प्लॅनिंग टू एक्सपांड आउटसाइड नाशिक? नाशिकच्या बाहेर तुमचं एक्सपांडिंगचं काही प्लॅन आहे का? ओके. येस.
नक्कीच आपल्याला याच्यावर काम चाललेलं आहे. सध्या माझं प्रोडक्शन जी कॅपॅसिटी आहे ती थोडी वीक आहे. तर मी त्याच्यावर आणि मशीनवर काम करतोय. पण नक्कीच आपण न्यू जे प्रोडक्शनचं युनिट टाकणार आहे, त्या युनिटमध्ये आपण तेवढी टीम बिल्डअप करणार आहे आणि ती टीम जर झाली किंवा ती टीम मला मिळाली, तर आपण नक्कीच नाशिक जिल्हा, महाराष्ट्र, आपण इंडिया आणि जसं सर म्हणतात, की जर आपल्याला उद्योग वर्धन आणि सुनील चांडक सरांचं जर मार्गदर्शन मिळालं, तर आपण एक्सपांड मतलब युरोप कंट्रीमध्ये पण आपण एक एक्सपोर्ट करू शकतो. तर नक्कीच आपली तशी तयारी पण आहे आणि आपण त्याच्यावर काम करतोय. याच्यामध्ये वाव. फ्रँचाइज मॉडेलवर सुद्धा तुम्ही काम करू शकता. यू कॅन इव्हन थिंक अबाउट फ्रँचायझी मॉडेल. तर त्याच्यावर जर आपण करूया विचार आणि लेट अस होप काही जे नवीन उद्योजक आहे, त्यांना अशी जी काही नवीन टेक्नॉलॉजी वगैरे जे काही हवी असेल ती जर रेडीमेड मिळाली, तर दे कॅन इमिडिएटली स्टार्ट दिस. ओके. हां. आणि अपर्णा विचारा तुम्ही. वाव, थँक यू सो मच सर. फक्त साधे स्टिकर लावून बेकरी प्रोडक्ट नवीन व्यावसायिकाने कसे विकावे, म्हणजे नवीन असलेले कॉस्ट कमी करण्यासाठी. बरोबर, बरोबर. ऍक्च्युली याच्या छानपैकी आठवलं. मी स्टार्टिंग जशी केलेली होती, सेमच जी कन्सेप्ट साधा पेपरमध्ये मी लेबल बनवलेलं आणि ते रॅप करून पहिले तर आम्ही स्टार्टिंगला सुरुवातीला मेणबत्तीवर पॅकिंग करत होतो. जे बेसिक जी सुरुवात होती आमच्या व्यवसायात, कारण की ते भांडवल नसल्यामुळे स्टार्टअपला तो एक संघर्ष आपण म्हणू शकतो. मग त्याच्यानंतर हँड सिलिंग मध्ये आपण गेलेलो. आता आपल्याकडे आहे ते सेमी ऑटो मशीन आहे, त्याच्याने आपण सिलिंग करतो. तर नक्कीच पण याच्यात मी स्वतः याच्यातून कसा मार्ग काढला होता ते सांगतो. की हा प्रॉब्लेम होता आपल्याला, की आपलं पॅकेजिंग वीक असल्यामुळे आपल्याला त्या पद्धतीने मार्केट मिळत नाही किंवा जो आपण प्रोडक्टची आपल्या प्रोडक्टची जी व्हॅल्यू आहे ती मिळत नाही. तर त्याच्यासाठी आम्ही एक आयडिया अशी केलेली होती, की माझं जे प्रोडक्शन युनिट होतं, आम्ही त्या प्रोडक्शन युनिटलाच काउंटरचं स्वरूप दिलेलं. म्हणजे सेलिंग काउंटर आणि प्रोडक्शन युनिट याच्यामध्ये आम्ही एक ट्रान्सपरंट एक ठेवलेलं होतं. म्हणजे जो कस्टमर येणार तो डायरेक्ट समोर बघणार, की प्रोडक्शन चालू आहे, हे प्रोडक्ट बनताय. तर त्याच्यामुळे आम्हाला फायदा असा झाला, की जी आपली मेंटॅलिटी असते, की फ्रेश बनतंय, गरम बनतंय किंवा तो समोर बघतोय, की किती हायजेनिक पद्धतीने हे बनवताय. तर त्याचा मला इतका फायदा झालेला, की माझ्या युनिटला, की मी जेव्हा स्टार्टअप केलेलं आणि समोर जसं त्यांनी बघितलं, हां, यांनी काही छोटं मशीन लावलेलं आहे. हे इथे काहीतरी बनवताय आणि सेल करताय. तर आपण पॅकेजिंग करून किंवा दुकान आपण जसं म्हणतो, जे आपण बघतो स्वीटच्या दुकानात, तिथे ठप्प्या लावलेल्या असतात किंवा ते प्रोडक्ट सगळे लावलेले असतात. तर त्याच्यापेक्षा हे काहीतरी युनिक होतं आणि ती आयडिया इतकी क्लिक झाली कस्टमरला, त्यांचा इतका छान रिस्पॉन्स होता, की मला जे आपण बिस्किट ऑर्डर वाईज बनवायचे असो, जसं आपण मजुरीवर बनवून देणं म्हणतो, की त्यांच्याकडनं आपण रॉ मटेरियल घेणं आणि त्यांना ते प्रोडक्ट बनवून देणं किंवा समोर एखादी वस्तू त्यांना लाईव्ह डेमो दाखवून बनवून देणं, त्याचा मला पर्सनली खूप फायदा झाला आणि अजून पण ती कन्सेप्ट माझ्याकडे आहे, की आपण समोर डायरेक्ट कस्टमरला दाखवतोय, की येस हे आमच्याकडे आहे, हे आमचा प्रोडक्ट आहे. हे आम्ही मध्ये एवढं-एवढं हे प्रोडक्ट टाकतोय, एवढी गुणवत्ता सांभाळतोय आणि जेव्हा कस्टमर समोर बघतं, तर 50% काम तुमचं तिथेच होऊन जातं. मग राहिलं 50% काम ते कस्टमर तुमचं प्रोडक्ट टेस्ट केल्यानंतर तुमचं कम्युनिकेशन आहे. तुम्ही तुमचं प्रोडक्ट कसं रिप्रेझेंट करतात, कसं ते समोरच्या समोर मांडतात. तर त्याच्यावर सगळं आहे. तर ठीक आहे, स्टार्टअपला जर आपला तसा विषय असेल, की पॅकेजिंग वीक आहे किंवा साधा लेबल लावून विकतोय. पण मला वाटतं, की याच्याने खूप काही फरक पडणार नाही. तुमचा प्रॉडक्ट जर गुणवत्ता असेल आणि तुम्ही जर कस्टमरला फ्री सॅम्पलिंग जर ऑफर केलेलं, की तुम्ही कस्टमरनी टेस्ट केल्यानंतर तो ऑलरेडी आपला कस्टमर होऊन जातो. म्हणून त्याला वेगळं काही विकायची किंवा वेगळं काही कन्व्हिन्स करायची गरज मला नाही वाटत पडते. आणि जसं-जसं आपला युनिट वाढलं किंवा आपलं एक्सपान्शन वाढलं, तर आपण त्याच्यात पॅकेजिंगमध्ये मग काम करू शकतो. पण स्टार्टिंगला ओके, जर आपण पॅकेजिंग आपली वीक असेल, आपण सिंपल लेबल टाकून जरी विकलं, तरी पण सेल होतं. ते कस्टमरला आपण कसं रिप्रेझेंट करतो त्याच्यावर असतं. ओके. बरोबर सर, राइट. अजून प्रश्न हा आहे, की काम सुरू करताना तुमचा सगळ्यात मोठा चॅलेंज काय होता? जेव्हा तुम्ही काम सुरू केलं तेव्हा? ॲक्चुअली चॅलेंजेस
एक या बाबतीत आम्ही सुदैवी होतो की आमचे वडील आमच्या मागे ढाल म्हणून उभे होते किंवा समोर आमच्या ढाल म्हणून होते. तर तसं चॅलेंजेस आलं का आम्ही वडिलांच्या मागे असायचो आणि वडिलांकडनं एक हे शिकायला मिळालेलं होतं. वडिलांनी सगळ्यात पहिले एक गोष्ट शिकवली आम्हाला, की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय म्हणजे त्यांचं पहिले तर होतं मी सांगितलं, की त्यांचं म्हणणं होतं की मी बिझनेस करतोय म्हणून माझ्या मुलांनी या बिझनेस मध्ये यावं असं त्यांचं अजिबात इच्छा नव्हती. जेव्हा वडिलांनी सांगितलं ठीक आहे, की तुमची सगळ्यांची इच्छा असेल हे करणं, तर हे पहिले काम तुम्हाला आलं पाहिजे. म्हणजे कसं असतं ना, की तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जाणार आहात, ते क्षेत्र तुम्हाला पूर्ण माहीत पाहिजे. मग त्या क्षेत्राच्या टेक्निकल गोष्टी, त्या प्रोडक्शनच्या गोष्टी, छोट्या-मोठ्या गोष्टी तुम्ही शिकून घेतल्या पाहिजेत. आमच्या समोर आमचे वडील होते. त्यांनी छोट्या-मोठ्या गोष्टी सांगितल्या आणि त्यांनी पहिलाच रूल सांगितला बेकरी, फूड इंडस्ट्रीचा, की तू जे प्रॉडक्ट बनवणार आहेस, ते प्रॉडक्ट तुला स्वतःला पहिले बनवता येतंय की नाही हे मेन आहे. जर तू ते प्रोडक्शन किंवा तू ते प्रॉडक्ट बनवू शकशील, तरच तू सक्सेस बिझनेसमॅन किंवा सक्सेस फूड बेकरीमध्ये तू बनवू शकतो. तर सगळ्यात मोठा बेकरी लाईन किंवा हॉटेल लाईन मध्ये आत्ताचा जो चॅलेंजेस आहे, की मॅन पॉवर, स्किल लेबर जो आहे तो मिळत नाही. तर त्याच्यासाठी आम्ही टेक ओव्हर जे केलेलं होतं, की आमची जी टीम आहे, मग जसं लॉकडाऊनचंच उदाहरण घ्यायचं झालं. तर आमच्या घरात आम्हाला सगळ्यांना सगळं प्रॉडक्ट बनवता येतं. ते वडिलांचं आमचं पहिल्यापासून हे होतं, की तुम्हाला ते प्रॉडक्ट तुम्ही जे विकताय किंवा सेल करताय तुम्हाला स्वतःला ते बनवता आलं पाहिजे. तो हट्ट वडिलांचा असल्यामुळे आमचे मोठे बंधू असो, मी असो, इव्हन आमच्या वाईफ्स आहे, आमच्या वहिन्या आहे. जर आम्ही जागेवर नसलो तरी पण ते मॅनेज करू शकतात प्रोडक्शनचा. त्याच्यानंतर दुसरा जो विषय लॉकडाऊनचा झालेला. लॉकडाऊन जसं जाहीर झालं तर माझे जे स्किल लेबर होते ते जे आहेत ते एमपीचे आहेत म्हणजे मध्य प्रदेशचे आहेत. यूपीचे म्हणजे उत्तर प्रदेशचे आहेत. तर हा जो वर्ग होता हा तिकडे काही कारणास्तव गेला घरी आणि लॉकडाऊन जसं जाहीर झालं तर सगळ्यात मोठा जो इश्यू होता तो लेबरचा होता किंवा स्किल लेबरचा होता आणि प्रोडक्शनची ऑर्डर तर मला लॉकडाऊन मध्ये खूप होती. मग आता याच्यावर टेकवर आम्ही कसं केलं तर तो जो वडिलांची आम्हाला गोष्ट आठवली की तुम्ही जे प्रोडक्ट बनवताय किंवा सेल करताय ते तुम्हाला आलं पाहिजे. तर तिथे म्हणजे मी स्वतः सांगतो, मी, मोठे भाऊ, वहिनी, आई, आम्ही सगळी म्हणजे घरातली जी मंडळी 8 लोकांची टीम आहे आणि जे लोकल आहे, जे लोकल लेडीज आहेत, जे त्या स्किल लेबरच्या हाताखाली जे काम करत होते, जसं पत्रे साफ करणं किंवा हाऊसकीपिंगचे कामं, त्याच्यानंतर झाडू मारणं किंवा पॅकेजिंगचा जो ग्रुप होता, आम्ही त्या ग्रुपला सोबत घेऊन आम्ही स्वतः 4 महिने ते सगळं केलेलं. म्हणजे जो सगळ्यात मोठा जो आपण हे म्हणतो, की चॅलेंजिंग असतो, की मॅन पॉवर फूड इंडस्ट्रीमध्ये आणि त्याचं टेक ओव्हर आपण असं करू शकतो, की एकतर आपण एक सायकल रेडी असली पाहिजे आपल्याकडे आणि पर्याय असला पाहिजे प्लॅन बी. म्हणजे प्लॅन ए जर आपला काम नाही करत आहे, स्किल लेबर नाही मिळत आहे, तर मग आपण नवीन कसं तयार करू शकतो किंवा नवीनला कसं गाईडन्स करू शकतो. त्या पद्धतीची आमची प्लॅन बी पण असते. त्याच्यामुळे मला बेकरी लाईन मध्ये तसं कधी जाणवलं नाही, की कारागीर नाही म्हणून युनिट बंद आहे किंवा प्रोडक्शन बंद असं कधीच झालं नाही अन्नपूर्णामध्ये. तर आमच्याकडे जे लेडीज आहे ते पण पूर्ण स्किल आहे. म्हणजे गरज पडली तर ते मशीन ऑपरेट पण करू शकतात आणि गरज पडली तर ते पॅकेजिंगला पण हँडल करू शकतात. ग्रेट. ग्रेट सर. याच्यात अजून एक प्रश्न आमचा हा आलाय, की आपल्याकडे बेकरी आणि बेकरीचा कुठला कोर्स आहे का, जो उद्योगवर्धिनीसोबत आम्ही मिळून करू शकतो? तर हो, याचा आन्सर हो आहे. बेकरीचा कोर्स आमच्याकडे आहे आणि तो आता 2 जानेवारीला स्टार्ट होणार आहे. मी एकदा आमच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला सांगते, की कसं तुम्ही आमचे कोर्सेस चेकआउट करू शकता. सो दॅट यू नो की कोणते कोर्सेस आता अपकमिंग येणार आहे. ही उद्योगवर्धिनीची वेबसाईट आहे udyogvardhini.com. याच्यात तुम्ही वेबिनारमध्ये गेलात, की तुम्हाला करंट जितके पण वेबिनार्स आहे आणि किंवा कोर्सेस आहे ते दिसेल. इथे आजचा हा कोर्स आहे 30 डिसेंबरचा 7:30 वाजताचा जो आता सुरू आहे आणि याच्यानंतर आता बेकरीचा आमचा कोर्स जो आहे हा 2 जानेवारीपासून सुरू होतोय. तर मी तुम्हाला दाखवून देते एक्झॅक्टली काय आहे याच्यात.
हा आपला बेकरीचा जो कोर्स आहे हा कोर्स नुसता बेकरी नसून बेकरी आणि डेअरी दोघांचा कोर्स आहे. आयडियली हा कोर्स 2 वीक्सचा आहे, म्हणजे 2 आठवड्यांचा कोर्स आहे. पण आम्ही याच्यात एक बोनस वीक ॲड केला आहे, ज्याच्यात तुम्हाला पूर्ण एंटरप्रेन्योरशिप रिलेटेड इन्फॉर्मेशन पण मिळेल. तर बेकरीमध्ये तुम्हाला बेकरीची रॉ मटेरियल, लेआउट, इक्विपमेंट्स, मग वेगळे बेकरी पदार्थ जे असतात जसे कुकीज, बिस्किट्स, त्याचे वेगळे टाइप्स, फर्मेंटेशन, फर्मेंटेड प्रोडक्ट्स, ब्रेड, बन, टोस्ट, डोनट्स, पफ, खारी, क्रीम रोल, या सगळ्या वेगवेगळ्या बेकरी प्रोडक्ट्सची कॉस्टिंग, इन्स्टॉलेशन, मशिनरी, प्रोसिजर सगळी आम्ही तुम्हाला शिकवू. प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन होईल. ऑनलाईन कोर्स आहे हा. तरी सुद्धा आम्ही प्रॅक्टिकली तुम्हाला दाखवू की कसं आपण छोट्या छोट्या गोष्टी घरी बनवू शकतो आणि ते आपण लार्ज स्केलवर कसं टर्न करू शकतो. त्याशिवाय मग मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट्स म्हणजे डेअरीची पण आमची ट्रेनिंग आहे. याच्यातच इन्क्लुडेड आहे ही पण. आणि याच्यात पूर्ण डेअरी, कारण की डेअरी आणि बेकरी कसा विषय आहे जो एक दुसऱ्याशी खूप लिंक्ड आहे. तर त्यामुळे बेकरी शिकवताना डेअरी पण शिकवायला लागतो. दही प्रिपरेशन, लस्सी, बटर मिल्क, श्रीखंड, पनीर, बासुंदी, पेढा या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला शिकवू. आणि त्याच्यानंतर जे बोनस वीक राहील त्याच्यात पण आपले अजून खूप सारे मेंटर्स आहे. ते मेंटर्स आपले चांडक सर, चेतन पवार सर, सतीश चौहान सर, अमोल बोरसे सर, मदन लोणारे सर, दया रहुजा सर, मुकुंद कुलकर्णी सर आणि समाधान हिरे सर, इतके सगळे ट्रेनर्स आपल्याला या 2 वीक्समध्ये प्लस 1 वीक एक्स्ट्रा म्हणजे 3 वीक्समध्ये आपल्याला ट्रेन करणार आहे. आणि तुमचे एंटरप्रेन्योरशिप कॉम्पिटन्सीज डेव्हलप करायसाठी तुम्हाला प्रॉपर मार्केट सर्वे झाला पाहिजे. स्कीम्स काय आहे गव्हर्नमेंटचे, लोन्स काय आहे, स्टार्टिंग पासून सुरुवात कशी करायची, फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री आहे त्याचे लायसन्सेस काय लागतात, तुमचं पूर्ण फायनान्शियल मॅनेजमेंट, ऑपरेशन्स मॅनेजमेंट, एव्हरीथिंग, मार्केटिंग, एंड टू एंड आम्ही तुम्हाला या ट्रेनिंगमध्ये शिकवू. तर ही ट्रेनिंग जी आहे ही आपली 2 जानेवारीला स्टार्ट होते आहे, संध्याकाळी 7 वाजता. तर तुम्ही इथे रजिस्टर करू शकता. इथे रजिस्टर नावचं ऑप्शन तुम्हाला दिसत आहे. इथे रजिस्टर नाववर क्लिक केलं तर तुम्ही इथे डायरेक्टली रजिस्टर करू शकता. याची जी फीज आहे कोर्सची ती फीज आहे ₹2500. ठीक आहे. आणि जर का तुम्हाला सेपरेटली फक्त बेकरी किंवा फक्त डेअरी करायचं असेल तर तुमची ₹1500 फीज आहे. तर ही 2nd पासून सुरू होत आहे. आय थिंक हा प्रश्न आपला क्लिअर झालाय आता. 1 मिनिट. दुसरा अजून एक प्रश्न सरांसाठी हा आहे की नोकरी करणाऱ्या पण व्यवसाय सुरू करण्या इच्छिता व्यक्तीसाठी काही संदेश आहे का? काही संदेश तुम्ही द्याल का? नक्कीच. ऍक्च्युली सांगायचं झालं तर मी स्वतः जसं माझं शिक्षण झालेलं, तर मी जसं सांगितलं की वडिलांची अशी इच्छा होती की आमच्या मुलांनी शिकावं आणि स्वतःची नोकरी करावी. तर आमचे मोठे बंधू स्वतः गव्हर्नमेंट सर्वंट आहे. तर नक्कीच खूप संधी आहे आणि करू शकतो आपण. आणि नोकरी हा फक्त एक आपण सांगू शकतो की ते एक 8 तास किंवा 12 तास तेवढंच आपण नोकरीला देतो, बरोबर? त्याच्यानंतर जो वेळ उरतो त्या वेळेमध्ये नक्कीच आपल्याकडे एक आयडिया असेल किंवा बिझनेस माइंडसेट असेल आपला, की आपल्याला 2 तासात 4 तासात एक असा बिझनेस करता येऊ शकतो का, की आपण त्या बिझनेस मध्ये इन्कम हा विषय नाही, पण त्या बिझनेस मधून आपल्याला काही नवीन शिकता येऊ शकेल किंवा त्या 2 तासात 4 तासात आपण काहीतरी नवीन शिकू शकतो का? तर असं करता येऊ शकेल. नक्कीच आपण नोकरी करून पण बिझनेस करू शकतो. माझे असे भरपूर मित्र आहे, स्वतः माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडचे आहेत, की ते स्वतः नोकरी पण करता आहे आणि त्यांचा स्वतःचा बिझनेस पण आहे. तर नक्कीच आपण करू शकतो आणि नोकरी आणि बिझनेस आपण याची सांगड पण घालू शकतो. त्याच्यात नो प्रॉब्लेम. नक्कीच करू शकतो. थँक यू सर. अजून काही स्पेसिफिक क्वेश्चन्स आहे? काही प्रश्न येस सर. काही प्रश्न आहेत म्हटलं अजून तुम्ही पाहिले हो, का? हो. अजून प्रश्न आहेत. हो. लादी पाव डीप फ्राय केले तर खूप ऑइली होतं, असं का? डीप फ्राय. येस सर. ओके. ऍक्च्युली डीप फ्राय हा प्रकार लालीपाव मध्ये नसतो. हा डोनट मध्ये असतो किंवा बनपाव मध्ये असतो. लालीपाव जनरली बनवताना तो बेक केला जातो. म्हणजे आपण जसं मैद्याचा डो आहे त्याच्यामध्ये जेव्हा मिक्सिंग आपण करतो
त्याच्यात मग जे आपले पदार्थ आपण टाकतो जसं इस्ट आहे, मीठ आहे, तूप आहे, त्याच्यानंतर थोड्याफार प्रमाणात तेल आहे. तर हे जेव्हा आपण मिक्स करतो स्पायरल मध्ये किंवा मिक्सर मध्ये, तर हे मिक्स केल्यानंतर एक ठराविक काळासाठी त्याला एक आपण स्टोअर किंवा एक हॉट रूम असतो त्याच्यात आपल्याला तो झाकून ठेवावा लागतो. आणि त्याच्यानंतर एक तास 2 तासानंतर त्याला टेबलवर घेऊन मग त्याचे गोळे बनवणं किंवा मग त्याचे पाव बनवणं. आणि ते झाल्यानंतर सुद्धा 1-1.5 तास त्याला एक बंद रूम मध्ये किंवा एक थोडस हिटिंग रूम मध्ये ठेवावा लागतो. आणि ते झाल्यानंतर त्याला एक स्पेसिफिक आकार मिळालेला, त्याच्यानंतर तो भट्टीत टाकला जातो. तर भट्टीत तो भाजला जातो, ऍक्च्युली फ्राय केला नाही जात. आणि तो भाजून आल्यानंतर त्याला ते प्रोडक्टला फिनिशिंग येण्यासाठी आपण वरतून तेल लावतोय. तर वरतून जो आपण तेल लावतो तिथे कदाचित जास्त तेल होऊ शकतं की लावताना जरा स्किल लेबर नसेल किंवा जसं होऊ शकतं की वरतून. पण लादी पाव फ्राय होत नाही. फ्राय होण्याचे प्रोडक्ट जे आहे ते डोनट आहे, बनपाव आहे, ते फ्राय केले जातात. हा, आणि ऍक्च्युली त्याचा तो ठराविक वेळ असतो, तेवढ्या टेम्परेचरला तेवढं फ्राय केल्यानंतर त्याला काढलं गेलं पाहिजे. तर तो प्रॉब्लेम जनरली येत नाही. तर तसं जर तिथे जर मिसमॅच झालं की कदाचित जास्त वेळ फ्राय झाला किंवा मग तेलाचं तेवढं टेम्परेचर नसेल किंवा जो वर्कर आहे त्याच्याकडनं काही चुकी झाली असेल, तर नक्कीच मग तेव्हा ते ऑइलिंगचा विषय होऊ शकतो. पण पावाचा आणि फ्रायचा तसा काही संबंध नाही. ओके. ओके सर. एक असं आहे की कॉस्टिंग कशी काढतात तुम्ही? कॉस्टिंग कशी काढतात? ओके. बेकरी प्रोडक्टची कॉस्टिंगचा जर आपण विचार केला हां. तर आपण साधारण पावाचा जर विचार केला हं. तर आपण पाव बनवताना आपल्याला जे रॉ मटेरियल लागतं, तर रॉ मटेरियल मध्ये मग आपण पावाचा विचार केला तर मैदा आहे, मैद्यानंतर ईस्ट आहे ते फुलवण्यासाठी, त्याच्यानंतर मीठ आहे चवीसाठी, त्याच्यानंतर मी जसं सांगितलं की आपण तूप टाकतो, वनस्पती तूप आहे, आणि थोड्या प्रमाणात तेल आहे. तर ते जे प्रोडक्ट आपण 1 किलोचा मैद्याचा जर अंदाज घेतलेला, 1 किलो मैद्यामध्ये किंवा 10 किलोची बॅच, तर 1 किलो मैद्यामध्ये आपण साधारण किती पाव बनणार त्याचा एक अंदाज असतो. मग आम्ही 10 किलोचा आमचा हिशोब असतो तो 10 किलोचा असतो. 10 किलोच्या बॅच मध्ये किती, आम्ही 1 किलोचं प्रपोर्शन 10 किलोला त्या बॅचला लावतो. म्हणजे 1 किलोला जर आपण 25 ग्रॅम मीठ टाकत असेल किंवा 125 ग्रॅम ईस्ट टाकत असेल त्याच्यानंतर पाणीचा आपण एक अंदाज घेतला तर एक साधारण 1 किलो मैद्याला अर्धा लिटर किंवा एक पाऊण लिटर पाणी, त्याच्यानंतर मग तूप आहे, मग तुपाचा आपण विचार केला तर एक साधारण 20 ग्रॅम 25 ग्रॅम तूप टाकतोय. तर त्याच्यानंतर ते जो डो बनतो पाणी टाकल्यानंतर, तर त्याचं साधारण आपण तेवढ्या डो मध्ये साधारण आपला 1 किलो मैद्याची बॅच आहे, त्या 1 किलो बॅच मध्ये आपलं साधारण एक 1.5 लादी बनते पावाची. तर आमचं 1 किलो मध्ये मैद्याची कॉस्टिंग, त्याच्यानंतर त्याच्यात जे पण आपण ईस्ट टाकतोय ती कॉस्टिंग, त्याच्यानंतर ओव्हरऑल ती मशीनचं डेप्रिसिएशन आहे, लाईट बिल आहे, त्याच्यानंतर जो लेबर आहे तो बनवतो आहे त्याचं ते ओव्हरऑल जे कंजम्पशन आहे किंवा त्याची जी मजुरी आहे, त्याच्यानंतर आपलं डिझेल ओव्हन आहे, त्या ओव्हन मध्ये ते हिटिंग साठी लागणारं ते डिझेल आहे, एमएससीबीचं लाईट आहे, त्याच्यानंतर ते पॅकेजिंग आहे, त्याला फिनिश देण्यासाठी अजून सगळं ओव्हरऑल आहे. तर या सगळ्यांचा कॉस्टिंगचा विचार करून वरतून आपण एक साधारण 2% डेप्रिसिएशन किंवा घसारा आपण पकडतो त्या प्रोडक्टला. ते ऍडिशनल करून त्याच्यानंतर आता जे प्रोडक्ट जीएसटी आणि त्या गोष्टी आहेत त्या ओव्हरऑल सगळं आपण हे करून मग ती जी कॉस्टिंग येते, ती कॉस्टिंग मिळून मग आपला प्रॉफिट आहे. आपला एक प्रॉफिट आपण समजा 10% ऍड केला, 20% ऍड केला, तो प्रॉफिट त्याच्यात ऍड करून मग जी ओव्हरऑल कॉस्टिंग तयार होते त्या कॉस्टिंग वर आपण ते मग एक सेल करतो. म्हणजे एक साधारण आपण प्रोडक्शनला विचार केला तर मार्जिन आपण प्रोडक्शनला 20% 30% मार्जिन करूनच आपण तो सेल करतो. आणि ते ओव्हरऑल सगळा खर्च इन्क्लूड करून प्लस आपला प्रॉफिट इन्क्लूड करूनच आपण ते क्लायंटला किंवा ग्राहकाला सेल करतो. ओके. ओके. बरोबर. थँक यू. हां, बोला. येस सर. अजून एक प्रश्न आहे की तुम्ही नागली किंवा नाचणीचे बिस्किट किंवा नानखटाई बनवता का? नक्कीच, नक्कीच. ऍक्च्युली अन्नपूर्णाची जर खासियत जर कोणी मला विचारली
तर एक असतं ना की प्रत्येकाची एक खासियत असते. तर मला जर कोणी विचारलं की तुमच्या बेकरीची खासियत काय, तर मी डोळे झाकून झोपेत सुद्धा उत्तर देऊ शकतो की गव्हाचे नागलीचे बिस्किट. मग गव्हाचं बिस्किट आणि नागलीचे बिस्किट हे अन्नपूर्णाची स्पेशालिटी आहे. तर त्याच्यावर ऍक्च्युली आता मागे आपला उद्योग वर्धिनीकडनंच एक ग्रुप आलेला होता. तो कर्नाटकचा ग्रुप होता. तर जवळपास 50 लोकांची ती बॅच आलेली होती आणि कर्नाटकात नागली जास्त पीक असल्यामुळे त्यांना एक हे होती, इच्छा होती की नागलीपासून आपण काय बनवू शकतो. तर ओव्हरऑल टिपिकल आपण काय बनवतो, नागलीचे फक्त पापड बनवले जातात आणि ते पण नागली त्या हिशोबाने खाल्ली जात नाही, कारण की भाकरी आपल्याकडे आता जनरली भाकरी हा प्रकारच नसतो. गव्हाच्या पोळ्या चपाती आहे, आपण तेच खातो. तर नागली ही न्यू कन्सेप्ट होती आणि नागली अशी हेल्थी असल्यामुळे गव्हापेक्षा किंवा मैद्यापेक्षा तर नागलीला मागणी पण चांगली आहे आणि आपण म्हणू शकतो की त्याला डिमांड आणि कस्टमरचा रेट पण चांगला आहे. म्हणजे तुम्ही जर मैद्याच्या बिस्किटांना जर मागणी असेल तर त्याच्या 4 पट मागणी नागलीच्या बिस्किटांना आहे. आणि तुम्ही रेटमध्ये पण मैद्याचे बिस्किट जर ₹100 किलो असेल तर नागलीचे तुम्ही ₹150 या ₹200 किलो सुद्धा दिले तरी कस्टमर आनंदाने घेतात आणि मागणी करून घेतात की नाही आम्हाला स्पेसिफिक नागलीचे बिस्किट द्या. तर नक्कीच नागलीच्या बिस्किटांमध्ये खूप स्कोप आहे. आता आमचं त्याच्यातच एक काम चाललेलं आहे की साखर, आता शुगर जो डायबिटीजचा आपला जो चाललेला आहे आता, तर आम्हाला भरपूर जणांचे रिप्लाय आले आहे की तुम्ही गूळ टाकून बनवू शकता का. तर नक्कीच आपला त्याच्यावर काम चाललेलं आहे की मल्टीग्रेन, मग ते ज्वारीचे बिस्किट असो किंवा मल्टीग्रेन असो आणि साखरला पर्याय म्हणून आता गुळवर काम चाललंय की गुळ हा त्या हिशोबाने खूप हेल्दी आहे आणि गुळ खाणं ही आता आपण थंडीचे दिवाळीचे लाडू तेवढेच फक्त गुळाचे खातो, पण मोस्टली आपलं जेवढं पण प्रोडक्ट आहे फूड प्रोडक्ट साखर खातो. तर साखरला एक चांगला पर्याय म्हणून आपण गुळाकडे लक्ष देतोय आणि नक्कीच आपण त्याच्यात काम करतोय आणि आपल्या येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये आपण नक्कीच गुळाच्या नागलीचे प्रोडक्ट पण आपण ते मार्केटला आणले ग्राहकांसाठी. हा ओके सर. थँक यू. सँडविच ब्रेड खूप नरम बनतात. काय करावे? नरम बनता आहेत. ओके. येस. नरम म्हणजे कडक बनवायच्या आहेत का काय? मला प्रश्न नाही कळालेला त्यांचा. सँडविच ब्रेड बनवतायत ते, पण ते खूप नरम बनतायत. म्हणजे इझिली ब्रेक होत असेल ब्रेड. हा तर हा. त्याच्यासाठी काय उपाय आहे? ओके. तर नरम बनता आहेत तर ऍक्च्युली त्यांनी त्याच्यात याचं प्रमाण आहे, जसं ब्रेड मध्ये आपण थोड्या प्रमाणात जे साखर टाकतो ते बघून घ्यावं. साखरची क्वांटिटी काय कशी आहे ते बघावं. त्याच्यानंतर पाणीचा पण एक विचार केला पाहिजे, कारण की कसं आहे ना, जो गहू बनतो मैद्याचा तर त्याच्यात पाणीचं मेजरमेंट खूप महत्वाचं असतं. ते कमी जास्त झालं तर त्याचा परिणाम ओव्हरऑल त्या प्रोडक्टवर पण जातो. तर ते पण आपण विचार केला पाहिजे आणि बेकिंग करताना पण प्रत्येक प्रोडक्ट ठराविक टेम्परेचरला ते प्रोडक्ट त्या टेम्परेचर साठी असतात किंवा त्या प्रोडक्ट साठी ते फिक्स टेम्परेचर असतं. तर ते आपण विचार केला पाहिजे. जसं ब्रेड आणि पावाचा जर आपण विचार केला तर ते 280 डिग्रीच्या वरती किंवा 260 डिग्रीच्या वरतीच बेक झाले तर छानपैकी आकार येतो त्याचा. आणि ते किती वेळ आपण बेक करतोय ते पण एक विचार त्यांनी केला पाहिजे हं, की हं. कदाचित तो पण टायमिंग जर मिसमॅच होत असेल किंवा बेक होण्यास त्याला तेवढा वेळ मिळत नसेल तर त्याच्यामुळे पण तो विषय होऊ शकतो. ओके. जर आपण पाणी वर लक्ष दिलं आणि बेकिंग टाइम वर लक्ष दिलं तर मला वाटतं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. चालेल सर. अजून एक प्रश्न आहे रुपालीचा. रुपालीनी हँड रेज केलाय. रुपाली प्लीज अनम्यूट अँड आस्क युअर क्वेश्चन. सँडविच ब्रेडचंच विचारायचं होतं मला, की आमचे ब्रेड्स आहे ना, स्लाइस जी कट करतो ना ती खूप नरम असते. मग ती चटणी लावल्यावर खूप लूज पडतात. ओके त्याच्यामुळे त्याची डिमांड कमी होते. तर ते विचारायचं होतं मला. ओके ओके. मग तुमचं स्वतः तुम्ही बनवताय का तुमचा फास्ट फूडचा व्यवसाय? नाही, स्वतः बनवते. ओके ओके ओके. म्हणजे मला ऍक्च्युली एक्सपेरिमेंट पण नाही करता आले अजून. 8-10 दिवसच झालंय मी छोटं युनिट चालू केलंय माझं स्वतःचं. हा हा हा. मग तुम्ही सँडविच ब्रेड बनवल्यानंतर किती वेळाने कटिंग करताय त्याची? साधारणतः 4-5 तासानंतर. हा, तर ऍक्च्युली कसं असतं ना
की ते प्रोडक्ट सेट होण्यासाठी किंवा आहे ना त्यांच्यातलं मधली जाळी किंवा ते प्रोडक्टला व्यवस्थित ते बाइंड होण्यासाठी ना एक साधारण हा वेळ लागतो. तर 8 तास 12 तास एवढा वेळ देऊन जर तुम्ही ते करणार असाल ना तर नक्कीच तुम्हाला तो फरक जाणवेल किंवा त्याचा नक्कीच फायदा होईल. कारण की हा जो पिरियड तुम्ही सांगताय 4 तास 5 तास हा खूप कमी वेळ आहे. तर त्या कमी वेळात एवढ्या कमी वेळात जर ते कटिंग होणार ना तर ते प्रॉपर सेट होत नाही. तर त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही एक 8 तास 12 तास नंतरचा तो तुम्ही स्लाइस एक कटिंग करून एक डेमो करू शकता किंवा एक पीस जर तुम्ही एक 12 तास ठेवून त्याच्यानंतर कटिंग करा किंवा 8 तास ठेवल्यानंतर कटिंग करणार तर त्याचा रिझल्ट तुम्हाला नक्कीच चांगला मिळेल. ओके. ओके सर. ओके थँक्यू. वेलकम. अजून प्रश्न हा आहे की रवीजीने वेगवेगळे उत्पादन आपल्या बेकरीमध्ये आणत गेले. त्यामध्ये मार्केट ट्रेंडचा अभ्यास कसा केला? याचे काही उदाहरण मिळतील का? प्रश्न परत एकदा करा. तुम्ही मार्केटमध्ये काय ट्रेंड्स सुरू आहे, याचा अभ्यास तुम्ही कसा केला आणि कसे ते प्रॉडक्ट्स तुम्ही नवीन-नवीन आणले मार्केटच्या ट्रेंड अनुसार? ओके ओके. मोस्टली कसं आहे ना माझं पहिलं टार्गेट असं होतं की मार्केटला मागणी काय किंवा कोणत्या प्रोडक्टला मागणी हा सगळ्यात पहिला प्रश्न होता माझ्यासाठी. तर जर मार्केटला मागणी पावाची आहे आणि आपण तिथे जर केक देतोय किंवा खारी टोस्ट देतोय तर तुमच्या प्रोडक्टला पाहिजे तेवढी डिमांड मिळणारच नाही. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मार्केटला डिमांड काय आहे तर ते आपण सर्चिंग केलं पाहिजे. मार्केटची डिमांड जर आपल्याला लक्षात आली किंवा मार्केटला काय हवंय किंवा ग्राहकांना काय हवंय हे जर आपल्याला जर लक्षात आलं ना तर आपण एक सक्सेसफुल बिझनेसमॅन किंवा उद्योजक होऊ शकतो. कारण की आपल्याला तो गॅपच भरून काढायचा असतो डिमांड आणि सप्लाय. जर ह्याच्यातलं आपल्याला जे समजलं ना ती पोकळी जी आहे ती जर आपल्याला जाणवली किंवा ती लक्षात आली ना की इथे हे प्रोडक्ट याची खूप मागणी आहे आणि इथे जर मिळत नाहीये किंवा इथे थोडासा पोकळी निर्माण झालेली तिथे आपण ते प्रोडक्ट आपण लॉन्च करू शकतो. तर नक्कीच मी मार्केटला पहिले बघितलं मार्केटला डिमांड काय आहे. जसं मी नाशिक रोडचं माझं युनिट होतं मी जे 15ला सुरू केलं 2015ला तर मी बघितलं की तिथे पावाला खूप मागणी आहे. तर पाव ऑलरेडी दुसऱ्या बेकरीज आहे तिथे मिळत होते. पण मग माझ्याकडे कस्टमर काय यायला पाहिजे तर माझ्याकडे जो पाव बनतो तो ओव्हन मध्ये बनतो. ओव्हनचा पाव असतो. तर तो मुळात थोडासा आपण म्हणतो ब्रून टाईपचा असतो. म्हणजे तो जास्त स्पंजी नसतो. थोडा हार्ड मध्ये होतो. आणि त्याचा एक फायदा असा होतो की तो पूर्ण मधून भाजला जातो. जो मध्ये स्लाइस केल्यानंतर आपण म्हणतो कच्चापणा असतो किंवा नरमपणा असतो तो माझ्या पावामध्ये नव्हता. आणि हे मी जेव्हा क्लायंटला सांगितलं की माझा पाव हा असा आहे याच्यात कच्चापणा नाही याच्यात लाईफ हा 5 दिवस टिकतो आणि ओव्हरऑल सगळं जर माझ्या पावाचं जनरली पावांचं कसं असतं तर तो प्रॉपर भाजला नाही गेला तर ईस्ट आणि ज्याच्यात आपण जे बाकीच्या गोष्टी टाकतो त्याचा स्मेल जाणवतो 8 तासांनी 12 तासांनी. तर माझ्या प्रोडक्ट मध्ये तसं जाणवत नव्हतं. इव्हन माझा प्रोडक्ट 4 दिवस जरी असल्यामुळे तो तसाच होत होता आणि तसाच फ्रेश राहत होता. तर त्याच्यामुळे मला कस्टमरचा इतका चांगला रिस्पॉन्स मिळालेला आणि मग त्याच्यामुळे माझा नाशिक रोडला माझ्या पावासाठी लोक फोन करून आदल्या दिवशी फोन करून ऑर्डर देतात की आम्हाला एवढे एवढे पाव पाहिजे. आणि आजची कंडिशन अशी आहे की जसं चितळ्यांचं होतं की त्यांचा बोर्ड लागतो की भाकरवडी आता संपलेली तसंच मला नाशिक रोडला संध्याकाळी 6 वाजता बोर्ड लावावा लागतो की आजचा पावचा स्टॉक संपलेला आहे तुम्हाला दुसऱ्या दिवशी कंटिन्यू करावा लागेल. हे असं आहे. तर मार्केट त्या प्रोडक्टला ते मार्केट आहे का त्या मार्केटमध्ये काय ऑप्शन्स आहे कोणत्या प्रोडक्टला डिमांड आहे ओव्हरऑल तो विचार करून जर आपण ते प्रोडक्ट देता आलं आपल्याला कस्टमरला तर आपण तिथेच सक्सेस होऊन जाणार. ओके. ओके. येस सर. एक लास्ट क्वेश्चन हाच आहे म्हणजे ते 2-3 सिमिलर टाइपचेच प्रश्न आहेत. डू यू हॅव फ्रँचायझी मॉडेल? इफ यू हॅव फ्रँचायझी मॉडेल देन प्लीज लेट अस नो द प्राइस ऑफ द मॉडेल. And if you want any financial partnership outside Nashik city at Igatpuri Taluka or Pathardi Patha, I will be interested. असं म्हणजे काही लोकांनी विचारलं आहे. नक्कीच आपल्याला आवडेल. ऍक्च्युली माझे जे आता जे 2 काउंटर आहेत ते आपण फ्रँचायझी एक आपण डेमो बेस साठी डेव्हलप करतो आहोत. जसं हम्म. हिरानगरचं काउंटर आहे ते मी ऑपरेट सध्या मी करतोय.
पण ते सगळं त्याचा स्टॉक आहे, सेलिंग आहे किंवा परचेसिंग आहे, ते ओव्हरऑल सगळं जे आहे तिथलं ते माणसं बघतायत. तर नक्कीच तसं जर कोणी करणार असेल किंवा आपल्याला एक कोणी म्हटलं की आपण इन्व्हेस्टमेंट करतो किंवा फ्रँचायझी सारखं सुरू करतो, तर मोस्ट वेलकम. अन्नपूर्णा बेकरी नक्कीच आपण आपलं नाव, आपला प्रोडक्ट आपण त्यांना देऊया आणि मार्केटला जर फायनान्शियल ते करणार असणार किंवा ते स्वतः वेळ देऊन ते सांभाळणार असणार, तर नक्कीच आपण तसं पण विचार करूया आणि नक्कीच आपण इंटरेस्टेड आहोत त्याच्यासाठी. तसं असेल तर नक्कीच माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. अन्नपूर्णा बेकरीचे कॉन्टॅक्ट सरांकडे आहे ऑलरेडी, माझा नंबर पण आहे सरांकडे. तर सरांकडनं तुम्हाला नंबर पण मिळून जाईल. तर आपण नक्कीच तसा विचार आपण नक्कीच करू शकतो. आणि ज्यांनी सांगितलं की फ्रँचायझीचं ओव्हरऑल जी कॉस्टिंग आहे, तर अजून आपण तसं दिलेलं नाहीये. पण आपली एक साधारण आपण फ्रँचायझीचा विचार केला तर सगळी इन्व्हेस्टमेंट जर समोरची व्यक्ती करणार असेल, समोरचे व्यक्ती फायनान्शियल किंवा त्याचा वेळ देऊन ते सगळं ओव्हरऑल सेटअप उभा करणार असेल, तर आपण त्यांना नाव देऊया, आपला ब्रँड देऊया, आपल्या प्रोडक्ट देऊया आणि एक डिपॉझिट म्हणून समथिंग काही जी अमाऊंट आहे, ती आपण फक्त एक अमाऊंट घेऊन आपण ती सुरू करू शकतो. म्हणजे तसं काही नाहीये की आपलं 4 लाख, 5 लाख, 10 लाख अशी फ्रँचायझीचं हे आहे मॉडेल. तसं नाहीये. आपण सध्या तसं काम सुरू केलेलं नाहीये. पण आपण एक सगळं जर ओव्हरऑल करणार असेल तर नक्कीच आपण तो विचार करूया आणि नक्कीच आपण इंटरेस्टेड आहोत. जर तसं काही असेल तर माझा नंबर आहे सरांकडे. आपण नक्कीच विचार करू शकतो. थँक यू सर. सर आज तुम्ही इकडे आलेत आणि इतके सगळे स्टुडंट्सला गाईड केलं याच्यासाठी आपलं खूप खूप आभार. मी चांडक सरला येस सर. अजूनही एक लास्ट क्वेश्चन आहे, तसे बरेच आहे 2 प्रश्न, पण एक लास्ट क्वेश्चन असा आहे की व्यवसायातील आपले आदर्श कोण आहेत? ऍक्च्युली आय थिंक तुमचे वडीलच. हो, नक्कीच. ऍक्च्युली वडील आहे, पण जर बिझनेस मध्ये जर आदर्श माझं कोणी विचारणार असेल, तर माझ्या रतन टाटांचा खूप प्रभाव आहे माझ्यावर. की रतन टाटांचं जे आहे ओव्हरऑल टाटा ग्रुप आहे, तो भारतात आता त्यांना 100 वर्षाच्या अगोदरपासून ते भारतात आहेत आणि त्यांचं बिझनेस मॉडेल प्लस त्यांचं सोशल वर्क जे मॉडेल आहे ते मला पर्सनली खूप आवडतं. आणि व्यक्तिगत त्यांची जी पर्सनॅलिटी आहे रतन टाटांची, ती जे सिम्पलनेस आहे, हंबलनेस आहे, त्यांचं ते ओव्हरऑल सगळं साधेपणा आहे, तो मला पर्सनली खूप आवडतो आणि नक्कीच ते माझे आयडॉल आहे बिझनेस मध्ये. ओके. सो थँक यू. आय थिंक रवींद्र, तुम्ही बहुतेकांच्या मनातले अगदी तांत्रिक प्रश्नाची सुद्धा उत्तरं दिलेली आहेत आणि खूप चांगलं आय थिंक लोकांना एक मोटिवेशन याच्यातून मिळालं असेल की येस, तुम्ही सुद्धा काही फूड प्रोसेसिंग मध्ये विशेषतः बेकरी व्यवसायात पदार्पण करू शकाल. आणि त्याच्यासाठी उद्योगवर्धींनी यासाठीच एक टेक्निकल कोर्स सुद्धा डेव्हलप केला आहे. तर त्या कोर्सचे डिटेल्स आपल्याला ऑलरेडी मिळालेले आहेत. त्या उद्योगवर्धीच्या वेबसाईटवर तुम्ही जाऊ शकता. चॅट बॉक्सवर त्याची तुम्हाला लिंक सुद्धा अपर्णा मॅडमनी पाठवलेली आहे. तर जरूर तो 2 तारखेला म्हणजे अगदी नवीन वर्षाच्या पहिल्या दुसऱ्या दिवशीच आपल्या त्या कोर्सला सुरुवात करतोय. तर तुम्ही जरूर त्या कोर्समध्ये सहभागी व्हा. बाकी जे दुसरा विषय सांगितला रवींद्रनी, तर त्याचं एक फ्रँचायझी मॉडेल सुद्धा आम्ही त्यांना एक तयार करून देऊ आणि त्याच्यावर ते नक्कीच काम करतील. ज्यामुळे तुम्ही खूप लास्टिंग नुसतं फक्त आता मनात आयडिया आली आणि फ्रँचायझी करायचं असं न करता सिस्टमॅटिक प्लॅनिंग करून त्याचं एक मॉडेल बनवून तुम्हाला ते देतील, अशी मी नक्कीच हे करतो. मित्रांनो, जरूर आपण या सगळ्या या गोष्टीचा उद्देशच हा असतो की तुमच्या मनातली जी मरगळ आहे ती दूर करावी, तुम्हाला एक माहिती मिळावी, तुम्हाला एक इन्स्पिरेशन मिळावं. हा या सगळ्या मुलाखतीचा मूळ उद्देश असतो आणि त्याचा उद्देश तो आम्ही अगदी स्थापन हे होतोय, त्याच्यावर कन्फर्मेशन होत आहे. बऱ्याच जणांचे मला आज फोन येत आहेत, कॉन्टॅक्ट येत आहेत की आमच्या युट्यूब चॅनलला जेवढी गर्दी आहे, यांचंही तुम्हाला युट्यूब चॅनलवर 1-2 दिवसांनी यांचं सुद्धा एडिट करून तुम्हाला मिळेल. तर डेफिनेटली तुम्ही युट्यूब चॅनल ज्यांनी मिस केला असेल ते युट्यूब चॅनल उद्योगवर्धींचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्याच्यात तुम्हाला अनेक असे प्रेरणादायी उद्योजकांचे मुलाखती आहेत. त्याच्यामध्ये बेकरी मधले जर पाहिजे असेल तर आमचे जहागीरदारांची सुद्धा मुलाखत त्याच्यात आहे. फूड प्रोसेसिंगच्या अनेक उद्योजकांची मुलाखत आहे. अनेक आमचे अशोक कटारियापासून
जे बीव्हीजीचे आहेत त्यांची सुद्धा मुलाखत आहे, विलास शिंदेची मुलाखत आहे, सह्याद्री फार्मवाले, तर हनुमंत गायकवाडांची, अनेक लोकांची अशी इन्स्पिरेशनल मुलाखती आहे, त्या तुम्ही जरूर पहा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक इन्स्पिरेशन मिळेल आणि जरूर व्हॉटएव्हर यू हॅव एनी रिक्वायरमेंट, कोणती जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर उद्योगवर्धिनीच्या वेबसाईटवर जा, तुम्हाला बरीच माहिती मिळेल आणि तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. बरेचसे कोर्सेस आमचे आहेत ते तुम्हाला उद्योगवर्धीच्या वेबसाईटवर मिळू शकते. सो विथ दॅट मी सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. उद्याच नवीन वर्ष संपेल, म्हणजे हे जे नको नकोसं असणारं वर्ष हे संपेल आणि हवं हवंसं वर्ष सुरू होईल असं अपेक्षा करूया. आणि एक चांगलं भविष्य काळ आपल्याला नक्कीच आहे. मित्रांनो, इंडियामध्ये खूप प्रॉमिसिंग गोष्टी घडतायत आणि खूप चांगल्या डेव्हलपमेंट्स आपल्या इंडियामध्ये होत आहेत. त्यामुळे जरूर या सगळ्या बदलत्या वातावरणाचा फायदा आपण घ्या आणि आपणही उद्योजक बनण्याचं एक मनात निश्चित करा, की ज्यामुळे तुम्ही नवीन वर्षात जसं म्हणता ना, नवीन वर्षात काहीतरी हे केलं पाहिजे, काय त्याला आपण म्हणतो रिझोल्युशन केलं पाहिजे, काहीतरी संकल्प केला पाहिजे. तर आपण सगळ्यांनी एक रिझोल्युशन करावं, की नवीन वर्षात मी नवीन उद्योगात पदार्पण करेल. हा संकल्प करा आणि त्यासाठी एक जरूर काही गायडन्स लागलं तर उद्योगवर्धी इज देअर टू हेल्प यू. थँक यू व्हेरी मच आणि धन्यवाद रवींद्र, तुम्ही Thank you, खूप sir. छान असं गायडन्स केलं सगळ्यांना आणि अतिशय सगळ्या खुल्या मनाने तुम्ही सगळ्या गोष्टी लोकांना उलगडून सांगितलेल्या आहेत. सो आय रिअली थँक यू अँड आय अप्रिशिएट तुमचं जे काही एकंदरीत अप्रोच आहे, तो पॉझिटिव्ह अप्रोचला मी जरूर तुमचा अप्रिशिएट करतो आणि तुम्हाला तुमच्या उद्योगात भरपूर पुढे जावं तुम्ही. महाराष्ट्र नव्हे, भारत नव्हे तर जगाच्या वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा अन्नपूर्णाच्या ब्रांचेस व्हावं अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आजची मुलाखत इथे संपवतो. धन्यवाद. थँक यू व्हेरी धन्यवाद मच. सर, धन्यवाद. धन्यवाद सर.